नमस्कार सर्वांना सर्वांना गुड इव्हिनिंग. तर एक 2-3 मिनिटं लेट झालो. तर सर्वांना गुड इव्हिनिंग, सर्वांना नमस्कार. तर आज आपण या ठिकाणी पेपर 2 साठी इतिहास नागरिकशास्त्र या विषयाचे 2013 पासून ते 2019 पर्यंत जे प्रश्नपत्र विचारलेले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घटकानुसार बघणार आहोत. तर याआधी सुद्धा आपण पेपर 1 चे बालमानसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2, त्यानंतर परिसर अभ्यास पेपर 1 आणि भूगोल या विषयाचे प्रश्न 2013 ते 2019 पर्यंत डिस्कस केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला या विषयांचा कशा प्रकारे स्टडी करायचा, कोणकोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातात, तर हे या ठिकाणी समजलेलं असेल. तर अशी अपेक्षा आहे. तर आता या ठिकाणी आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र हा जो काही विषय आहे ते हा विषय या ठिकाणी बघणार आहोत पेपर 2 मधील. तर 13 पासून ते 19 पर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळेल. शेवटचे दिवस जरी असले तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. तर फक्त एकदा मला सांगा की आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे. लगेचच आपण या ठिकाणी सुरू करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. तर फक्त एकदा सांगा आवाज वगैरे व्यवस्थित क्लिअर सगळं येत आहे का? जास्त वेळ न घालवता आपण लगेचच सुरू करणार आहोत. तर ठीक आहे. या ठिकाणी आवाज येत आहे क्लिअर. तर बघा या ठिकाणी आपल्याला घटक बघायचा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास. तर शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती प्रश्न पेपर 2 मध्ये विचारले जातात. यासाठी तुम्ही चौथी इयत्ता 5वीचं शिवाजी महाराजांचा इतिहास हे पुस्तक आणि इयत्ता 7वीचा जो काही इतिहास आहे नवीन इतिहास किंवा जुना इतिहास तो तुम्ही स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न या ठिकाणी थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या प्रश्नाबाबतीमध्ये 100% बऱ्याच वेळा चेक करून जे उत्तरे आहेत ती मी चेक केली आहेत. एखादं उत्तर चुकू शकतं, त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही कमेंट करा. आपण त्यावेळेस ते लगेच क्लिअर करूया किंवा आपण नंतर ते क्लिअर करूया. तर ठीक आहे. बघा पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? 13 मध्ये हा प्रश्न विचारला होता. पुढे तुम्हाला कोणत्या सालीमध्ये विचारला होता प्रश्न ते समजेल. तर शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवरती स्वारी का केली? याचं कारण म्हणजे सुरत तर ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे खजिना वगैरे लुटण्याच्या हेतूने या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी केली होती. प्रश्न पुढचा आहे बघा. वसईचा तह कोणात झाला होता? जो वसईचा तह झाला होता तर तो खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? टिपू सुलतान इंग्रज, दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज, रघुनाथ पेशवे इंग्रज, पेशवे पोर्तुगीज. तर रिव्हिजन स्वरूपामध्ये आपण प्रश्न बघणार आहोत. सर या क्वेश्चनचे आन्सर CD असू शकते का? तर नाही. या ठिकाणी आपण आन्सर की प्रमाणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की सी ऑप्शन की स्वराज्याचे नुकसान भरपाई करून बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का द्यावायचा होता. या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही, लक्षात घ्या. सी जो ऑप्शन आहे तो सुद्धा या ठिकाणी येणार नाही. फक्त डी जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. आपल्याला जो करेक्ट दिला आहे तोच ऑप्शन लक्षात ठेवायचा आहे. तर यापैकी ऑप्शन क्रमांक बी दुसरा बाजीराव पेशवा इंग्रज यांच्यामध्ये हा तह झाला होता. प्रश्न पुढचा आहे बघा. आदिलशहाने सरळ लष्कर हा किताब कोणाला दिला होता? आदिलशहाने सरळ लष्कर किताब खालीलपैकी कोणाला दिला होता? मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी, शहाजी राजे. तर आदिलशहाने सरलस्कर हा किताब शहाजी राजे यांना दिलेला होता. आता या ठिकाणी लक्षात घ्या पेपर 1 जे देत असतील तर बघा हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये परिसर अभ्यासामध्ये विचारला गेलेला होता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी प्रत्येक जणांना सांगतो की तुम्ही पेपर 1 असो पेपर 2 असो दोन्ही पेपरचा तुम्ही सराव करायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्हाला फक्त पेपर 1 द्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही पेपर 2 या ठिकाणी जे काही जुने क्वेश्चन आहेत ते बघा. त्याच्यामध्ये बरेच प्रश्न तुम्हाला रिपीट होत असतात, रिपीट झालेले आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. चौथा प्रश्न. नायब वकील ए मुतलिक तर हा किताब कोणाला मिळाला होता? तर हा किताब महादजी शिंदे यांना मिळाला होता. नायब वकील ए मुतलक हा किताब महादजी शिंदे यांना मिळाला होता. प्रश्न पुढचा आहे बघा. चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. डोंगर आहेत आणि त्या डोंगरांना जी काही नावं दिली होती किंवा किल्ल्यांची नावं बदलली असतील तर अशा प्रकारच्या तुम्हाला जोड्या विचारल्या जातात. त्याच्यामुळे या जोड्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत किंवा स्टडी करत असताना तशा प्रकारचा स्टडी करायचा आहे. आता या ठिकाणी बघा. रायरेश्वर
रोहिडा, रायरेश्वर रोहिडा, तर ही काय जोडी आहे त्या ठिकाणी पहा चुकीची आहे. पहा मुरुंबदेव राजगड असं नाव ठेवण्यात आलं. पहा रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड आणि रायरेश्वर या ठिकाणी जे रोहिडा डोंगरचं आहे किंवा या ठिकाणी जी जोडी आहे ती पहा चुकीची आहे. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे बघा 6वा प्रश्न. तर पहा 17 मध्ये हा प्रश्न अशाच प्रकारे विचारला होता. या ठिकाणी भोरप्या प्रतापगड आपण बघितलं बरोबर आहे. पहा कोंडाणा सिंहगड बरोबर आहे. परंतु पहा जे मुरुमदेव रायगड आहे ती या ठिकाणी पहा जोडी चुकीची आहे. खेळणा विशाळगड ही बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. बघा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या प्रकारेच त्या सेटमध्ये अभ्यास करायचा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 7वा प्रश्न. तसाच प्रश्न खाली दिलेल्या जोड्यामध्ये चुकीची जोडी ओळखा. 2018 मध्ये बघा हा प्रश्न विचारला होता. सलग प्रश्न पण विचारले आहेत. तोरणा प्रचंडगड, मुरुमदेव विशाळगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड. म्हणजे आता या ठिकाणी याचं उत्तर पहा पाठीमागच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. विशाळगड जे काय नाव आहे तर ते सुरुवातीला खेळणा किल्ला असं होतं, त्याला विशाळगड हे नाव दिलं होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी तर ही जोडी पहा चुकीची येणार आहे. लक्षात घ्या. तोरणा प्रचंडगड, रायरी रायगड आणि भोरप्या प्रतापगड या बरोबर जोड्या आहेत. प्रश्न बघा पुढचा आहे. अकबर बादशहाने निर्माण केलेली दिन-ई-इलाही नवी व्यवस्था म्हणजे काय? अकबर बादशहाने ही दिन-ई-इलाही नवी व्यवस्था सुरू केली होती तर ती म्हणजे काय? मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित ती होती. ऑप्शन क्रमांक ए. अकबर बादशहाने निर्माण केलेली दिन-ई-इलाही ही नवी व्यवस्था म्हणजेच मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावरती ती आधारित होती. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर आहे. प्रश्न बघा पुढचा आहे 9वा प्रश्न. सयाजीराव गायकवाड टिंबटिंबचे शासक होते. सयाजीराव गायकवाड हे कुठले शासक होते? सातारा, सांगली, कोल्हापूर, बडोदा. तर सयाजीराव गायकवाड हे बडोदाचे शासक होते. ऑप्शन क्रमांक डी बडोदा. प्रश्न बघा पुढचा आहे. तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे. 16 मध्ये हा प्रश्न विचारला होता तोरणा किल्ल्यावरती. तर तोरणा किल्ला हा टिंबटिंब खोऱ्यात होता किंवा आहे कानद खोऱ्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए कानद खोऱ्यामध्ये. तर किल्ल्यावरती बऱ्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारलेले बघायला मिळतील. किल्ल्यावरती प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील. त्यामुळे किल्ले थोडंसं अभ्यासा. किल्ले कोणत्या ठिकाणी आहेत किंवा कोणत्या डोंगरावरून कोणत्या किल्ल्याला कशा प्रकारचं नाव दिलं, कोणते नवीन किल्ले बांधलेले आहेत, कोणत्या किल्ल्यांची डागडुजी किंवा आपण दुरुस्ती केली असं म्हणूया. तर हे जे काही सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवायच्या आहेत, कारण त्याच दृष्टीने प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रश्न पुढचा 18 मध्ये रिपीट झाला होता. तोरणा किल्ला रिपीट झाला होता म्हणण्यापेक्षा या ठिकाणी जर तुम्ही पहिला प्रश्न बघितला असेल की तोरणा किल्ला या ठिकाणी कोणत्या खोऱ्यात आहे आणि त्याचा तुमचा स्टडी झाला असेल तर या ठिकाणी तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या बाजूला आहे, कोणत्या दिशेस आहे. 18 मध्ये असा प्रकारचा प्रश्न आला होता तर ते नैऋत्य बाजूमध्ये आहे. म्हणजे तोरणा किल्ला हा पुण्याच्या नैऋत्य दिशेस आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 12वा प्रश्न. तोरणा किल्ल्यावरतीच की झुंजार माची व बुदला माची कोणत्या गडावरील माच्या आहेत? म्हणजे त्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेला होता. 2019 मध्ये लेटेस्ट प्रश्न आहे. तर या ठिकाणी झुंजार माची आणि बुदला माची ही तोरणा किल्ल्यावरती आहे, तोरणा गडावरती आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 13वा आहे बघा की शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारामध्ये गेले त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? या ठिकाणी कितवा वाढदिवस होता? 40, 50, 60, 51. किती सोपा प्रश्न या ठिकाणी 16 मध्ये बघा विचारला होता. तर 50वा वाढदिवस होता. 50वा वाढदिवस होता. प्रश्न पुढचा आहे 14वा प्रश्न. सोन्याचे जे नाणे होते त्याला मोहर म्हटलं जातं. तर तांब्याचे नाणे खालीलपैकी कोणतं? रुपया, दाम, टंका, दिनार. तर सोन्याचं नाणे हे मोहर म्हणून ओळखलं, तांब्याचं नाणं हे दाम म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक बी तांब्याचं नाणे दाम. 16 मध्ये प्रश्न विचारला गेला होता. पुढे लक्षात ठेवायचे आहे किंवा जे काय नाणी होती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाडली गेली होती नाणी लक्षात ठेवायची आहेत. प्रश्न पुढचा बघा 15वा प्रश्न. जिंजीचा किल्ला सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? जिंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू राज्य. या ठिकाणी कर्नाटक राहिले, कर्नाटक. जिंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात. प्रश्न 16वा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागात येणाऱ्या मिठावरती मोठी जकात बसवली होती किंवा कर बसवला होता, त्याचं कारण खालीलपैकी कोणतं?
तर याचं उत्तर आहे बघा की त्यांना कोकणातील मीठ उद्योगाला संरक्षण द्यायचं होतं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी पोर्तुगीज भागातून येणाऱ्या मिठावरती मोठी जकात बसवली आणि त्याच्यामुळे जकात बसवले म्हणजेच या ठिकाणी भाववाढ होणार आहे, त्याचं रेट वाढतील आणि रेट वाढले की या ठिकाणी कोकणातील जे काही मीठ उद्योग आहे त्या मीठ उद्योगामधून जे मीठ तयार केलं जाईल त्याला मागणी वाढेल आणि त्याच्यामुळे त्या उद्योगाचं संरक्षण होईल. त्याच्यामुळे या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज भागातून जे मीठ येत होतं त्याच्यावरती मोठी जकात बसवलेली होती. प्रश्न 17वा आहे बघा, अयोग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. संत नामदेव नरसी, संत ज्ञानेश्वर आपेगाव, संत एकनाथ जांब, संत तुकाराम देहू. त्याचं उत्तर आहे बघा या ठिकाणी संत एकनाथ जांब. तर संत एकनाथ जांब तर ही जी जोडी आहे त्या ठिकाणी चुकीची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा आपल्याला 17 प्रश्न हे 2019 पर्यंत शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती विचारले गेलेले होते. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न या इतिहासावरती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती विचारले बघायला मिळतील. त्याच्यामुळे तो स्टडी करायचा आहे आणि जसे प्रश्न तुम्हाला आलेले आहेत त्याच प्रकारे तुम्ही स्टडी करायचा आहे. प्रश्न आता किंवा पुढचा घटक बघू बघा, समाज सुधारक आणि विचारवंत. आता विचारवंत आपण म्हणूया नॅशनल लेवलचे विचारवंत असतील किंवा आपल्या भारतामधील विचारवंत आणि समाज सुधारक, तर याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. थोडंसं आपल्याला घटक थोडासा समजावा तर यासाठी ही थोडीशी मी विभागणी केलेली आहे. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना कोणी सांगितले? तर असं कोणी सांगितलं तर रॉजर बेकन यांनी सांगितलेलं होतं की स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका असे लोकांना रॉजर बेकन यांनी सांगितलं होतं. प्रश्न पुढचा आहे बघा, पुढीलपैकी कोणती जोडी ही फ्रेंच विचारवंतांची नाही? पुढीलपैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही? तर यापैकी मॅजेनी काहूर, तर ही जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही. बाकीच्या या ठिकाणी जोड्या मॉन्टेस्क्यू असेल, व्होल्टेअर असेल आणि रुसो, तर ही या ठिकाणी फ्रेंच विचारवंत आहेत. मॅजेनी आणि काहूर तर ही फ्रेंच विचारवंत नव्हते. प्रश्न पुढचा आहे बघा 14वा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे बघा, खाली दिलेल्या जोड्यापैकी बरोबर जोडी ओळखा. बरोबर जोडी या ठिकाणी ओळखायची आहे व्होल्टेअर द स्पिरिट ऑफ लॉ, मॉन्टेस्क्यू कॅन्डिड, डांटे द प्रिन्स, रुसो एमिल. साहित्य आणि लेखक किंवा विचारवंत यांची आपला योग्य अशी जोडी कोणती आहे ती शोधायचं. तर यापैकी बघा रुसो एमिल, तर ही जोडी या ठिकाणी बरोबर आहे. बाकीच्या जोड्या चुकीच्या आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत 14 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. अ गट आणि ब गट आहेत इरियास्मस. या ठिकाणी इरियास्मस, त्यानंतर फर्डिनांड मॅगेलन, रॉजर बेकन, हॅले. पुढे या ठिकाणी विचारलेलं आहे की ते नेमके कशाशी संबंधित आहेत? तर इरियास्मस हे धर्म सुधारक होते. इरियास्मस हे धर्म सुधारक होते. फर्डिनांड मॅगलेन हे खलासी होते. त्यानंतर रॉजर बेकन विचारवंत होते आणि हॅले हे खगोलशास्त्रज्ञ होते. लक्षात घ्या, इरियास्मस धर्मसुधारक, फर्डिनांड मॅगलेन खलासी होते, रॉजर बेकन विचारवंत होते आणि हॅले खगोलशास्त्रज्ञ. ऑप्शन क्रमांक ए मध्ये योग्य अशा 5 जोड्या आहेत. प्रश्न 5वा आहे बघा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मानला? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मानला आहे? हा सिद्धांत खालीलपैकी कोणाचा आहे? तर हा सिद्धांत मॉन्टेस्क्यू यांचा आहे. ऑप्शन क्रमांक बी मॉन्टेस्क्यू यांचा आहे. सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू. प्रश्न पुढचा आहे, विल्यम फ्रिजगिन या टिंबटिंब संशोधकाने चलचित्र करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध घेतला, म्हणजे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध घेतला. तर ते कुठल्या देशाचे होते? ब्रिटिश, जर्मन, फ्रेंच, डच. विल्यम फ्रिजगिन तर ते ब्रिटिश होते. विल्यम फ्रिजगिन हे ब्रिटिश संशोधक होते. त्यांनी व्हिडिओ शूट करणारे किंवा चलचित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याचा शोध लावला. प्रश्न पुढचा आहे बघा, पेट्रार्क बोकेशिओ मॅकॅव्हेली टिंबटिंब हे या देशाचे साहित्यिक होते. साहित्यिक या ठिकाणी बघा साहित्यिकावरती प्रश्न विचारला गेला आहे. पेट्रार्क बोकेशिओ आणि मॅकॅव्हेली तर हे इटली या देशाचे साहित्यिक होते. पेट्रार्क बोकेशिओ मॅकॅव्हेली हे इटली या देशाचे साहित्यिक होते.
प्रश्न पुढचा आहे 8वा प्रश्न. टिंबटिंब यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन म्हटले जाते. टिंबटिंब यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असं पण म्हटलं जातं. तर जॉन कल्विन तर यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन असं म्हटलं जातं. जॉन कॅल्विन. प्रश्न पुढचा. अलेक्झांडर पुश्किन हा टिंबटिंब विचारवंत होता. अलेक्झांडर पुश्किन जे विचारवंत आहे ते थोडेसे सगळे लक्षात ठेवा. विचारवंतावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. रशियन, जर्मन, फ्रेंच, ऑस्ट्रियन. अलेक्झांडर पुश्किन तर हा रशियन विचारवंत होता. अलेक्झांडर पुश्किन हा रशियन विचारवंत होता. प्रश्न पुढचा आहे बघा 10वा प्रश्न. इलियड व ओडिसी या महाकाव्यांचा लेखक कोण? इलियड आणि ओडिसी. तर जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत इतिहासावरती तर ते तुम्हाला 8वी इयत्तेपर्यंत विचारले गेलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी मी म्हटलं एक आपण म्हणूया 70 ते 75% प्रश्न तुम्हाला इयत्ता 8वी पर्यंत आहेत आणि त्याच्यानंतर पुढची जे इयत्ता आहेत 9वी, 10वी, 11वी, 12वी तर ते 25% प्रश्न हे पुढील इयत्तेवरती विचारले जातात. त्याच्यामुळे पुढील इयत्ता सुद्धा तुम्ही रीड करायची आहे. त्याच्यावरती बरेच प्रश्न असतात. क्लिअर दिसत नाही तर तुमच्या व्हिडिओची सेटिंग वाढवा. सुनीता झनक मॅम तुमच्या व्हिडिओची सेटिंग वाढवा. व्हिडिओ सेटिंग वाढवा, क्लिअरिटी वाढवा, तुम्हाला क्लिअर दिसेल. एलियड आणि ओडिसी या महाकाव्यांचा लेखक तर हा होमर आहे. लक्षात घ्या होमर हे इलियड आणि ओडिसी या महाकाव्यांचा लेखक. प्रश्न पुढचा आहे डॉन क्विक्सॉट टिंबटिंब आहे. डॉन क्विक्सॉट ही एक कादंबरी आहे. ती कशा प्रकारची आहे? 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. नाटक, कल्पनाप्रधान कादंबरी, उपहासात्मक कादंबरी, काव्य, ग्रंथ. तर डॉन क्विक्सॉट ही उपहासात्मक कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक सी उपहासात्मक कादंबरी आहे. तर जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण याचे जे काही स्पेशल व्हिडिओ बघितले आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही. लक्षात घ्या. तुम्हाला फक्त थोडासा अंदाज यावा म्हणून आपण हे सगळे प्रश्न एकाच व्हिडिओमधून बघतोय. आपण जर एक्सप्लेनेशन करायला गेलो प्रत्येक प्रश्नाचा जास्त वेळ जाईल. आपण एक्सप्लेनेशन सहित सगळे व्हिडिओज आधीच बनवलेले आहेत. इलियड ओडिसी कोणत्या स्टँडर्ड मधील आहे? तर बघा या ठिकाणी एक तुम्हाला 6वी 7वी जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर आन्सर बघायला मिळेल. रासपुतीन हा टिंबटिंब महंत होता. रासपुतीन हा कोणत्या देशाचा महंत होता? तर रासपुतीन हा सर्बियन महंत होता. सर्बियन. ऑप्शन क्रमांक बी सर्बियन महंत होता. प्रश्न पुढचा आहे बघा. पुढीलपैकी कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? पुढीलपैकी कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर आता संघटना आहेत या ठिकाणी किंवा समाजसुधारक आहेत भारतीय आणि त्यांच्यावरती प्रश्न अशा प्रकारे विचारले गेलेले होते. पुढीलपैकी कोणते नेते हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते? तर गोपाळ गणेश आगरकर तर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. आत्माराम तरखडकर, राघव भांडारकर, न्यायमूर्ती मगो रानडे हे प्रार्थना समाजाचे नेते आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा 14वा प्रश्न. न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, न्यायमूर्ती तेलंग, आत्माराम पांडुरंग तरखडकर हे टिंबटिंब नेते होते. आता बघा या ठिकाणी वरचा प्रश्न बघा आणि खालचा प्रश्न बघा. या ठिकाणी वरचा प्रश्न 13 मध्ये विचारला होता. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर हे सर्व प्रार्थना समाजाचे नेते आहेत. म्हणजे त्याच्यावरती हा प्रश्न डिपेंड आला होता 19 मध्ये. फक्त या गोष्टी तुमच्या लक्षात याव्यात म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं फास्ट घेतोय. कारण तुमचा किंवा आपण जे एक्सप्लेनेशन आहे ते आधी केलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी एक्सप्लेनेशन जास्त होणार नाही. प्रश्न पुढचा आहे बघा 15वा. टिंबटिंब यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 13 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न पुढचा आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही टिंबटिंब हे होते? वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते डोंगरे मॅम. काय म्हणतात सर? 9 क्लास इंग्लिश मध्ये लेसन आहे ओडिसी अँड आय. ओके. जिओग्राफी मध्ये आहे ओडिसी, इलियस ओडिसी. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही हे टिंबटिंब होते. तर यापैकी बघा विनोबा भावे हे या ठिकाणी पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते. प्रश्न पुढचा आहे बघा 17वा. लोकमान्य टिळकांनी सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळकांनी काय सांगण्यासाठी?
काय सांगण्यासाठी या ठिकाणी राहिलं की लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी काय सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता? तर कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. लोकमान्य टिळकांवरती 2-3 प्रश्न विचारले गेले होते. 16 मध्ये हा प्रश्न आला होता. पुढे 17 मध्ये प्रतियोगी सहकारिता हे टिंबटिंब यांचे धोरण होते. प्रतियोगी सहकारिता, तर प्रतियोगी सहकारिता हे लोकमान्य टिळक यांचं धोरण होतं. म्हणजे तुम्हाला लोकमान्य टिळक चांगल्या प्रकारे रीड करावे लागतील, अभ्यासावे लागतील. प्रश्न 19 बघा. 18 मध्ये हा प्रश्न विचारला होता. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब यावर टीका केली. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही प्रश्न तुम्हाला असतील त्या प्रश्नांचे टॉपिक आपण नक्की घेणार आहोत. आपण पुढील जे काय आता व्हिडिओ सुरू होतील इथून पुढचे ते एक तर तुमच्यासाठी संभाव्य प्रश्न असतील, गेस्ट पेपरचे प्रश्न असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागे झालेल्या सगळ्या प्रश्नांवरती एक्सप्लेनेशन म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळून जाईल. तर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कशावरती टीका केली होती? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा याच्यावरती टीका केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न पुढचा आहे बघा, 20वा प्रश्न. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे? डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण? तर बाबा पदमनजी. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक बाबा पदमनजी हे आहेत. प्रश्न पुढचा आहे गोपाळबाबा वलंगकर यांनी टिंबटिंब या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे. गोपाळबाबा वलंगकर यांची कोणतं पुस्तक आहे ज्याच्यामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे? तर यापैकी विटाळ विध्वंसन तर या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे हे पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे बघा. मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या? मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था खालीलपैकी कोणी सुरू केल्या? तर पंडिता रमाबाई यांनी या ठिकाणी या मुक्ती सदन, कृपा सदन आणि सदानंद सदन या संस्था सुरू केलेल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका खालीलपैकी कोण? श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका खालीलपैकी कोण होत? प्रश्न क्रमांक 24. तर पंडिता रमाबाई या श्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली? 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. पण निराश्रित सेवा सदनाची स्थापना, तर निराश्रित सेवा सदन जनाक्का शिंदे. ऑप्शन क्रमांक ए जनाक्का शिंदे. प्रश्न पुढचा. मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हणतात? मराठी व्याकरणाचे पाणिनी असं दादोबा पांडुरंग तरखडकर. ऑप्शन क्रमांक सी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटलं जातं. मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक खालीलपैकी कोण? मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्र जोशी. तर हे मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक आहेत. प्रश्न 28. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना, तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न 29 क्रमांकाचा. प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने टिंबटिंब या संस्थेची स्थापना झाली. प्राध्यापक एन जी रंगा. अखिल भारतीय किसान सभा. प्राध्यापक एन जी रंगा अखिल भारतीय किसान सभा. 11वी इतिहास जुने यातील भरपूर उत्तरे आहेत. अगदी बरोबर या ठिकाणी. क्वेश्चन क्रमांक 20.
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, डिप्रेस्ड क्लासेस फक्त जर मिशन असेल किंवा सोसायटी असेल, फक्त डिप्रेस्ड क्लासेस सोसायटी ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली होती. परंतु एज्युकेशन सोसायटी आहे डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना केलेली आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी तुमचं 100% कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु एज्युकेशन आणि फक्त सोसायटी याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आन्सर आहे किंवा त्यांची सोसायटी होती. प्रश्न पुढचा आहे बघा 30 क्रमांकाचा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी सांगायची आहे. सार्वजनिक सभा, ईस्ट इंडिया असोसिएशन, भारत सेवक समाज, सोशल सर्व्हिस लीग. या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर बघा या ठिकाणी सोशल सर्व्हिस लीग न्यायमूर्ती रानडे ही चुकीची जोडी आहे. बाकीच्या ठिकाणी सार्वजनिक सभा ग.वा. जोशी आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन दादाभाई नौरोजी, भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ कृष्ण गोखले. तर या जोड्या बरोबर आहेत. जी ऑप्शन क्रमांक डी ची जोडी आहे की सोशल सर्व्हिस लीग न्यायमूर्ती रानडे ही या ठिकाणी जोडी चुकीची आहे. तर पुढे या ठिकाणी बघा क्रांतिकारक संघटना आणि उठाव, जे काही उठाव झाले असतील 1857 1757 क्रांतिकारक होते, त्यानंतर संघटना होत्या क्रांतिकारकांच्या, त्याच्यावरती प्रश्न बघा. आता खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती. डायरेक्ट प्रश्न विचारला की या ठिकाणी कोणती संघटना ही क्रांतिकारी संघटना नव्हती. तर यापैकी बघा अभिनव भारत क्रांतिकारी संघटना आहे, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना आहे, युगांतर क्रांतिकारी संघटना आहे, परंतु आर्य समाज ही क्रांतिकारी संघटना नव्हती. ऑप्शन क्रमांक सी ही क्रांतिकारी संघटना नाही. प्रश्न पुढचा आहे 14 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. मिरज कट खटल्यामध्ये पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती. मिरज कट खटल्यामध्ये कोणाला अटक केलेली नव्हती. श्री अ डांगे निमकर, मुझफ्फर अहमद, राजेंद्र लाहिरी. तर यापैकी मिरज खटल्यामध्ये राजेंद्र लाहिरी यांना अटक केलेली नव्हती. बाकीचे डांगे निमकर, अहमद, मुझफ्फर अहमद यांना अटक करण्यात आली होती. राजेंद्र लाहिरी तर यांना अटक करण्यात आलेली नव्हती. प्रश्न तिसरा आहे एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या शहरात झाली. एशियाटिक सोसायटीची स्थापना, तर एशियाटिक सोसायटीची स्थापना ही कोलकाता या शहरामध्ये झाली. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न चौथा बघा पुढचा. 1757च्या प्लासीच्या लढाईचं प्रमुख वैशिष्ट्य कोणते. 1757 ची जी प्लासीची लढाई झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी त्या लढाईचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, इंग्रजांनी व्यापारी सवलतींचा गैरवापर सुरू केला, सिरीज उधवला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला, शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरी लढाई जिंकली, मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचं आमिष दाखवलं. आता बघा या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन किंवा तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर कन्फ्युजन तुमचं नसेल, परंतु या ठिकाणी याचं उत्तर द्यायचं आहे की 1757च्या प्लासीच्या लढाईचं प्रमुख वैशिष्ट्य कोणतं होतं. या ठिकाणी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत्या, परंतु आपल्याला प्रमुख वैशिष्ट्य विचारलेलं आहे. आणि जर प्रमुख वैशिष्ट्य असेल तर यापैकी ऑप्शन क्रमांक सी की शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने लढाई जिंकलेली आहे. याच्यामध्ये बघा मीर जाफरला बंगालच्या नवाब पदाचं आमिष दाखवलं गेलेलं होतं, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की वैशिष्ट्य सांगायचं आहे. वैशिष्ट्य जर आपल्याला सांगितलं गेलं किंवा सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला सांगावं लागेल की त्याच्यामध्ये त्यांनी शस्त्राचा वापर केला नव्हता, कारण या ठिकाणी त्यांनी आमिष दाखवलं नवाब पदाचं, किंवा या ठिकाणी सिराज उद्धवला आणि इंग्रजांचा संघर्ष सुद्धा झाला होता, परंतु त्या ठिकाणी शस्त्राचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरून ती लढाई जिंकलेली होती. म्हणून या ठिकाणी याचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते ऑप्शन क्रमांक सी हे येतं. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा आहे बघा 5वा प्रश्न. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम टिंबटिंब होय. 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम कोणता. तर राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. तर 1857च्या उठावाचा हा मुख्य परिणाम होता. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न पुढचा आता वसाहती आणि 6वा प्रश्न आहे या ठिकाणी अजून एक की 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंब मध्ये आश्रय घेतला. 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी कोणत्या ठिकाणी आश्रय घेतला होता. रंगून, मंडाले, कानपूर, नेपाळ.
तर 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला होता. ऑप्शन क्रमांक डी नेपाळ. आता वसाहतीवाद आणि इंग्रजी राजवट तर यांच्यावरती किंवा या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत. ते बघा की अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचं महत्वाचं कारण खालीलपैकी कोणतं? अमेरिकेतील वसाहती आणि इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचं महत्वाचं कारण विचारलेलं आहे. जकात तपासणी कडक करण्यात आली. वेस्ट इंडिजमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या साखरेवर कर बसवण्यात आला. इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती, वृत्तपत्रे, कायदेविषयक दस्तऐवज, खेळण्याच्या पत्त्यांवर कर आकारला जाऊ लागला. तर यापैकी कोणतं कारण हे होतं की अमेरिकेतील वसाहती आणि इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढीस लागला होता? तर इंग्रज सैनिकांची अमेरिकेतील उपस्थिती, तर याच्यामुळे या ठिकाणी अमेरिकेतील वसाहती आणि इंग्लंड यांच्यामध्ये तणाव वाढलेला होता. प्रश्न पुढचा, खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा, श्रीलंका ब्रिटिश वसाहत, इंडो चायना फ्रेंच वसाहत, इंडोनेशिया डच वसाहत, म्यानमार पोर्तुगीज वसाहत. वसाहतीवरती स्पेशल प्रश्न आला होता. म्हणजे कोणत्या कोणाच्या वसाहती होत्या हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. लक्षात घ्या प्रश्न कसा आला तर याचं उत्तर तुम्हाला देता येईल. तर यापैकी ऑप्शन क्रमांक 2 डी जी काय जोडी आहे म्यानमार ही पोर्तुगीजांची वसाहत होती, तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. ऑप्शन क्रमांक डी ही जोडी चुकीची आहे. बाकीचे बघा, ब्रिटिश वसाहत श्रीलंका ही ब्रिटिश वसाहत होती, इंडो चायना ही फ्रेंच वसाहत होती ना, इंडोनेशिया ही डच वसाहत होती, म्यानमार ही पोर्तुगीजांची वसाहत नव्हती. ऑप्शन क्रमांक डी रॉंग आहे, चुकीचा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, घाना, केनिया, झिम्बाब्वे या टिंबटिंब वसाहती होत्या. घाना, केनिया, झिम्बाब्वे या कोणाच्या वसाहती होत्या? तर या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. बघा, घाना, केनिया आणि झिम्बाब्वे या ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. प्रश्न पुढचा आहे चौथा प्रश्न, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं साधन काय होतं? ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं साधन खालीलपैकी काय होतं? तर शेतसारा. तर शेतसारा वसूल करणं किंवा शेतसारा मिळवणं हे पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचं साधन होतं, शेतसारा. प्रश्न पाचवा आहे कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? कोकणात इंग्रजांविरुद्ध फोंड सावंत यांनी उठाव केला होता. कोकणात इंग्रजांविरुद्ध फोंड सावंत. प्रश्न पुढचा, खालीलपैकी अयोग्य चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी राज्यव्यवस्था, लॉर्ड कॉर्नवॅलिस, मुलकीर नोकरशाहीची निर्मिती, लॉर्ड मेकॉले, राज्य खालसा धोरण, लॉर्ड बेटिंग, सतीबंधाचा कायदा. सायन्सवरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. बनवूया, थोडासा आता वेळ लागेल पण नक्की त्याच्यावरती आपण बनवणार आहोत. तर लॉर्ड मेकॉले, राज्य खालसा धोरण, तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. ऑप्शन क्रमांक सी ही जोडी चुकीची आहे. प्रश्न सातवा आहे बघा, हुतात्मा स्मारक कोठे आहे? हुतात्मा स्मारक कोठे आहे? तर हुतात्मा स्मारक मुंबईमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए मुंबई. प्रश्न पुढचा आहे आठवा प्रश्न, खालील घटना योग्य कालानुक्रमे लावा. या ठिकाणी घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा, मुस्लिम लीगची स्थापना, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, लखनौ करार. या ठिकाणी आपल्याला घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत, त्यांचा ऑप्शन या ठिकाणी सांगायचा आहे. तर यापैकी मुस्लिम लीगची स्थापना या ठिकाणी पहिली घटना येईल, त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा दुसरी घटना येईल, लखनौ करार हा या ठिकाणी चौथी आणि जी तिसरी घटना येईल या ठिकाणी, आणि चौथी घटना मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी मध्ये योग्य कालानुक्रमे या घटना लावलेल्या आहेत. पहिली घटना मुस्लिम लीगची स्थापना, त्यानंतर मोर्ले मिंटो सुधारणा कायदा झाला, त्यानंतर लखनौ करार आणि चौथी घटना या ठिकाणी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. प्रश्न पुढचा आहे बघा, 1956 मध्ये भारतात पहिले मुद्रणालय टिंबटिंब येथे सुरू झाले. 1956 मध्ये भारतामध्ये पहिलं मुद्रणालय स्थापन झालं किंवा सुरू झालं, ते खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू झालं? तर ऑप्शन क्रमांक डी गोव्यामध्ये पहिले मुद्रणालय छापखाना या ठिकाणी गोव्यामध्ये सुरू झाला होता 1956 मध्ये. प्रश्न 10वा, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात टिंबटिंब व्यवसायातून झाली. 19 मध्ये हा प्रश्न आला होता. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या व्यवसायामधून झालेली होती?
तर याचं उत्तर आहे पहा पोलाद या व्यवसायामधून पहा झालेली होती. ऑप्शन क्रमांक ए पोलाद या व्यवसायामधून झालेली होती. लक्षात घ्या, कापड उद्योग येणार नाही या ठिकाणी. पोलाद हा व्यवसाय औद्योगिक क्रांतीची सुरुवातीसाठीचा परिणामकारक किंवा कारक घटक आहे पोलाद व्यवसाय. प्रश्न पुढचा 11वा, घटना योग्य कालानुक्रमे लावा. 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता पहा. अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्रज जहाजांवरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वतंत्रतेचा जाहीरनामा घोषित केला. 13 वसाहतींनी अमेरिकेचे स्वराज्य स्थापन केलं. अमेरिकन वसाहतींनी ना प्रतिनिधी ना कर अशा घोषणा केल्या. तर या ठिकाणी या सुद्धा आपल्याला घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत. तर या ठिकाणी पहिली घटना घडली होती की अमेरिकेतील बोस्टन बंदरामध्ये उभ्या असलेल्या इंग्रजी जहाजांवरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या होत्या. त्यानंतर दुसरी घटना, अमेरिकन वसाहतींनी ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा केली. दुसरी घटना घडली. त्यानंतर तिसरी घटना घडली होती, अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वतंत्रतेचा जाहीरनामा घोषित केला. ही तिसरी घटना. आणि चौथी घटना, 13 वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. ऑप्शन क्रमांक बी मध्ये या योग्य कालानुक्रमे घटना लावलेल्या आहेत. पहिली घटना, अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्रजी जहाजाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकल्या. त्यानंतर अमेरिकन वसाहतीने ना प्रतिनिधी ना कर ही घोषणा केली. अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. 13 वसाहतींनी अमेरिकेचे संघराज्य स्थापन केलं. तर सगळे प्रश्न पाठ्यपुस्तकामधील आहेत. आता बघा पुढचा, प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्राचीन इतिहास इयत्ता 5वी साठी जुनं पुस्तक तुम्ही अभ्यासा किंवा या ठिकाणी नवीन पुस्तक इयत्ता 6वी साठी आहे ते अभ्यासा. त्यानंतर या ठिकाणी मध्ययुगीन इतिहास तुम्हाला इयत्ता 8वीचा आहे, तर तो अभ्यास या ठिकाणी त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. प्राचीन इतिहास याच्यामधून हा प्रश्न आहे. मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गुहाचित्र प्रसिद्ध आहेत. तर भीमबेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. प्रश्न दुसरा आहे बघा, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत असलेल्या विटा सापडल्या. खालीलपैकी कोणत्या विटा सापडल्या? बघा, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत असलेल्या टिंबटिंब विटा या ठिकाणी सापडल्या. तर सुमेरियन या ठिकाणी भारतात हडप्पा संस्कृतीच्या सुमेरियन वसाहतीत असलेल्या या ठिकाणी विटा सापडल्या आहेत. सुमेरियन. प्रश्न तिसरा आहे या ठिकाणी बघा, जोड्या लावायच्या या ठिकाणी गट अ आणि गट ब या ठिकाणी रजोग, गोप आणि ग्रामीण. पुढे या ठिकाणी तालुक्याचा अधिकारी, खेड्याचा प्रमुख, जिल्ह्याचा अधिकारी या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. तर जे रजूक होते तर ते रजूक या ठिकाणी अधिकाऱ्याचं नाव आहे किंवा ठिकाणी आपण म्हणूया अधिकाऱ्याचं नाव, त्यांच्या ठिकाणी नेमकं पोस्टिंग काय होती. तर रजूक जे होते तर ते या ठिकाणी जिल्ह्याचे अधिकारी होते. गोप जे होते तर ते तालुक्याचे अधिकारी होते. जे ग्रामीणी होते ते खेड्याचे प्रमुख होते. अशा प्रकारे या ठिकाणी या जोड्या योग्य अशा ऑप्शन क्रमांक ए मध्ये लावलेल्या आहेत. रज्जुक जिल्ह्याचा अधिकारी, गोप तालुक्याचा अधिकारी, ग्रामीणी खेड्याचा प्रमुख. प्रश्न पुढचा आहे चौथा प्रश्न, भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे. सर्वात मोठा शिलालेखांचा संग्रह तर म्हैसूरला भारतामध्ये सर्वात मोठा शिलालेखांचा संग्रह आहे. प्रश्न पाचवा, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास टिंबटिंब काळ असं म्हटलं जातं. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास कोणता काळ म्हटलं जातं? तर त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं. तर त्यावेळेस लिखित पुरावे, कोणत्याही प्रकारचा लिखित पुरावा सापडत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असं म्हटलं जातं. सहावा प्रश्न या ठिकाणी, कार्ब 14 कालमापन पद्धती टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी शोधली आहे. आता 5वीचं पुस्तक परिसर अभ्यास 1 मध्ये हा प्रश्न आहे. याची माहिती तुम्हाला बघायला मिळेल. नवीन पुस्तक कर्ब 14 कालमापन पद्धती टिंबटिंब या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. तर विलार्ड लिबी यांनी ही शोधून काढलेली आहे कर्ब 14. प्रश्न 7वा आहे बघा, अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ टिंबटिंब काळातील आहेत. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ कोणाच्या काळातील आहेत? मौर्य, गुप्त, कुशाण, वर्धन.
तर हे तीनही ग्रंथ मौर्य काळातील आहेत. अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरी, गाथा. आता 6वीचं पुस्तक जे आहे बघा, तर ते थोडंसं व्यवस्थित रीड करायचं आहे. त्याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात किंवा जुनं पुस्तक असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा याची माहिती तुम्हाला बघायला मिळेल. प्रश्न पुढचा, खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. या ठिकाणी आपल्याला बरोबर जोडी ओळखाय सांगायचे आहे. ग्रंथ आहेत आणि कोणी कोणता ग्रंथ लिहिला या जोड्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा, गाथा सप्तशती हर्षवर्धन, रत्नावली हल, बुद्धचरित, अश्वघोष, स्वप्नवा सौदत्त, कालिदास. तर यापैकी बुद्धचरित, अश्वघोष, तर ही या ठिकाणी जोडी फक्त बरोबर आहे. बाकीच्या जोड्या या ठिकाणी चुकीच्या आहेत. बुद्धचरित, अश्वघोष. प्रश्न पुढचा आहे बघा, 9वा प्रश्न. 6वीच्या पुस्तकात त्याचं उत्तर तुम्हाला किंवा एक्सप्लेनेशन बघायला मिळेल. चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केलं. कोणी? या ठिकाणी चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केलं. बाबर, हुमायून, शेरखान, अकबर. तर चौसाच्या लढाईनंतर शेरखान यांनी शेरशाह हे नाव धारण केलं. ऑप्शन क्रमांक सी, शेरखान. प्रश्न पुढचा आहे 10वा प्रश्न. प्राचीन काळी अरब टिंबटिंब होते. प्राचीन काळी जे अरब होते ते काय होते? निसर्गपूजक, चिन्हपूजक, व्यक्तिपूजक, प्राणीपूजक. तर प्राचीन काळी जे अरब होते ते निसर्ग पूजक होते. निसर्गाची ती पूजा करायची. ऑप्शन क्रमांक ए, निसर्ग पूजक. प्रश्न पुढचा 11वा. गुजरात मधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा कोणी बांधला? गुजरात मधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री येथे जो बुलंद दरवाजा आहे तो खालीलपैकी कोणी बांधला? औरंगजेब, अकबर, शहाजहान, कुतुबुद्दीन ऐबक. तर अकबर. गुजरात मधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री येथे जो बुलंद दरवाजा आहे तो अकबराने बांधलेला आहे. लक्षात घ्या, बुलंद दरवाजा अकबर. प्रश्न 12वा. गटात न बसणारा शब्द ओळखा. मुद्रा राक्षस, इंडिका, राजतरंगिणी, मेघदूत. तर यापैकी आपला गटात न बसणारा शब्द सांगायचा आहे. तर यापैकी मेघदूत. तर मेघदूत हा या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. मुद्रा राक्षस, इंडिका आणि या ठिकाणी राजतरंगिणी तर ही गटात बसणारे आहेत. मेघदूत हा गटात बसत नाही. प्रश्न पुढचा आहे बघा, योग्य जोड्या या ठिकाणी जुळवायच्या आहेत. बौद्ध परिषद, ज्या काय बौद्ध परिषद झाल्या, पहिली, तिसरी, चौथी, आणि कोणत्या राजाच्या काळामध्ये झाली होती, तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. 17 मध्ये या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेला होता. बौद्ध परिषद, तर जी पहिली बौद्ध परिषद झाली होती तर ती अजातशत्रू या राजाच्या काळामध्ये झाली होती. तिसरी अशोकाच्या काळामध्ये झाली होती आणि जी चौथी बौद्ध परिषद झाली होती तर ती कनिष्कच्या काळामध्ये झाली होती. लक्षात घ्या, पहिली अजातशत्रू, तिसरी अशोकाच्या आणि चौथी कनिष्कच्या काळामध्ये झालेली होती. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न पुढचा आहे 14वा प्रश्न. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजांमध्ये काय साम्य आहे? दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राज्यांमध्ये काय साम्य आहे? हे सर्वजण चोळ घराण्यातील आहेत. हे सर्वजण चालुक्य घराण्यातील आहेत. हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. हे सर्वजण पाल घराण्यातील आहेत. तर साम्य आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद आणि अमोघ वर्ष. तर हे जे काय राजे होते तर या राजांमध्ये हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. तर हे या ठिकाणी साम्य आहे. ऑप्शन क्रमांक सी, हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. प्रश्न 15वा. हर्षवर्धन, प्रवर्षण, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राजांमध्ये काय साम्य आहे? बघा, प्रश्नाचा सेट लक्षात घ्या. प्रश्न बघा सेम तसेच विचारलेले आहेत. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष, म्हणजे त्यांच्या बाकीच्या गोष्टी विचारल्या नाहीत परंतु त्यांचं साम्य विचारलं. आता हर्षवर्धन, प्रवर्षण, हल, महेंद्रवर्मन या विविध घराण्यातील राज्यांमध्ये काय साम्य आहे? 19 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे सर्वजण लेखक होते. हे सर्वजण काय होते? लेखक होते ज्यांनी भरपूर प्रमाणामध्ये साहित्य लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, 19 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. हे सर्वजण लेखक आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा, दारा शुकोहने टिंबटिंब फारसीमध्ये भाषांतर केले. तर यापैकी दारा शुकोहने उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर केलं. ऑप्शन क्रमांक सी, फारसीमध्ये भाषांतर केलं. प्रश्न पुढचा 17वा प्रश्न. सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह खालीलपैकी कोणत्या घराण्याचं आहे? सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह. या ठिकाणी हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. बघा, थोडीशी काय वैशिष्ट्य, वेगळी वैशिष्ट्ये असतील प्रत्येक घराण्याची, ती थोडीशी आपल्याला वाचायची आहेत.
तर सोनेरी गरुड पक्षाचं जे चिन्ह होतं तर ते शिलाहार या घराण्याचं आहे. ऑप्शन क्रमांक बी सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह शिलाहार घराण्याचं. प्रश्न पुढचा 18वा प्रश्न या ठिकाणी भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना म्हणतात. इयत्ता 5वीचं पुस्तक परिसर अभ्यास भाग 1 याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता 18 मध्ये. भारतातील पारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला काय म्हटलं जातं, कोणती कालगणना म्हटली जातं, तर पहा शेहेनशाही ही कालगणना पहा म्हटलं जातं. लक्षात घ्या शेहेनशाही. प्रश्न पुढचा आहे बघा 19वा प्रश्न. कर, उरुक, निप्पूर ही टिंबटिंब मधील प्राचीन नगरे होती. कर, उरुक, निप्पूर ही कशामधील प्राचीन नगरे होती? इजिप्त, चीन, मेसोपोटेमिया, हडप्पा. तर ही जी नगरे आहेत पहा कर, उरुक, निप्पूर ही पहा मेसोपोटेमिया मधील प्राचीन नगरे आहेत. मेसोपोटेमिया मधील प्राचीन नगरे. प्रश्न 20वा आहे बघा. प्रसिद्ध वैद्य जीवक टिंबटिंब राज्याशी संबंधित आहे. प्रसिद्ध वैद्य जीवक वैद्य हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मगध राज्याशी संबंधित हा जीवक वैद्य आहे. ऑप्शन क्रमांक बी जीवक हा प्रसिद्ध वैद्य मगध या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न पुढचा आहे जोड्या लावायच्यात बघा या ठिकाणी. अ गटातील ग्रंथांच्या या ठिकाणी पहा ग्रंथ आहेत आणि ब गटातील या ठिकाणी विधानं आहेत. तर यांच्या ठिकाणी आपल्याला पहा जोड्या जुळवायच्या आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे या ठिकाणी ग्रंथ आहेत, त्यांचे वर्णन पुढे दिले आहेत. तर बघा ऋग्वेदामध्ये पहा काय केलं आहे तर निसर्गाचं काव्यमय वर्णन. तर या ठिकाणी ऋग्वेदामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यजुर्वेद म्हणजे याच्यामध्ये पहा यज्ञात जे वापरायचे मंत्र आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सामवेदामध्ये काय आहे तर पहा ऋग्वेदातील ज्या काही ऋचा आहेत त्या तालस्वरात गायनाचं मार्गदर्शन हे या ठिकाणी आपल्याला सामवेदामध्ये पहा बघायला मिळतं. आणि अथर्ववेद तर दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडचणी किंवा संकटे आहेत त्यांचा उपाय तर हा अथर्ववेद मध्ये पहा सांगितलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या जोड्या पहा योग्य आहेत. आता लक्षात घ्या ऋग्वेदामध्ये पहा काय केलेलं आहे तर पहा निसर्गाचं जे काव्यमय वर्णन आहे तर ते केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणूया की निसर्गावरती ज्या काही पहा कविता वगैरे ज्या असतील त्या या ठिकाणी आपल्याला रचलेल्या आहेत. म्हणजे कवितेलाच या ठिकाणी पहा ऋचा असं पहा म्हटलेलं होतं, ऋचा असं म्हटलं होतं. आणि सामवेद मध्ये काय केलं आहे की ऋग्वेदामध्ये ज्या काही पहा कविता किंवा काव्यमय वर्णन केलं पहा निसर्गाचं तर त्या कविता किंवा काव्यमय वर्णन किंवा ऋचा ज्या आहेत त्या तालासुरात कशा प्रकारे गायच्या, कशा प्रकारे म्हणायच्या याचं मार्गदर्शन, याचं गायडन्स या ठिकाणी या सामवेदामध्ये केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या योग्य अशा जोड्या दिलेल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. अमोघ वर्ष मालखेड पहिला राजेंद्र कशाशी संबंधित येईल? तर अमोघ वर्ष मालखेड तर पहिला राजेंद्र हा गंगईकोड चोलपुरम तर याच्याशी संबंधित आहे, म्हणजे असा राजा होता. प्रश्न 23वा आहे बघा. सुफी पंथ मूळचा टिंबटिंब आहे. जो सुफी पंथ आहे तो मूळचा कुठला आहे? इराकमधील, इराणमधील, भारतातील, अरबस्थानातील. तर सुफी पंथ हा मूळचा इराणमधील आहे. सुफी पंथ इराणमधील आहे. ऑप्शन क्रमांक बी इराण. प्रश्न पुढचा आहे 24 क्रमांकाचा. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे टिंबटिंब धर्माशी संबंधित आहेत. कुंदग्राम, पावा, दिनाजपूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे कोणत्या धर्माशी संबंधित आहेत? तर ही जैन धर्माशी संबंधित आहे. बघा कुंदग्राम, पावा, दिनाजपूर आणि उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा 25वा. जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी इतिहासाची पाच साधने दिली आहेत आणि घराणे दिली आहेत. पहा सारनाथ स्तंभ, अलाहाबाद प्रशस्ती, नाणेघाटातील लेणी या ठिकाणी कोणत्या घराण्याची ही साधने, इतिहासाची साधने संबंधित आहेत ते आपल्याला जोड्यांनी दाखवायची आहेत. तर सारनाथ स्तंभ हा मौर्य घराण्याशी संबंधित आहे. अलाहाबाद प्रशस्ती गुप्त घराण्याशी आणि नाणेघाटातील लेणी सातवाहन घराण्याशी संबंधित आहेत. सारनाथ स्तंभ मौर्य घराण्याशी, अलाहाबाद प्रशस्ती गुप्त घराण्याशी, नाणेघाटातील लेणी सातवाहन घराण्याशी संबंधित. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या जोड्या बघायला मिळतील. प्रश्न पुढचा 26 क्रमांकाचा. चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा चुकीची जोडी. गोपाल पाल, दंतीदुर्ग, राष्ट्रकूट, विजयालय, चोळ, कृष्णराज यादव या ठिकाणी राजा आणि त्या राज्याचे संस्थापक यांच्या जोड्या आहेत. तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे.
तर यापैकी पहा कृष्णराज यादव, तर ही जी काय पहा जोडी आहे त्या ठिकाणी पहा चुकीची आहे. बाकीच्या ठिकाणी गोपाल पाल घराण्याचा संस्थापक, दंतीदुर्ग राष्ट्रकूट घराण्याचा, विजयालय चोळ घराण्याचा संस्थापक या जोड्या बरोबर आहेत. डी जोडी कृष्णराज यादव ही जोडी चुकीची आहे. प्रश्न पुढचा आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. चोळ, परमार, यादव, गहाडवाल. तर गटात न बसणारी या ठिकाणी किंवा शब्द कोणता गटात न बसणारा, यापैकी पहा गहाडवाल. गहाडवाल या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे. चोळ, परमार, यादव एका घराण्याशी संबंधित राज्ये आहेत किंवा सॉरी घराणे आहेत किंवा राज्ये. प्रश्न पुढचा 28 क्रमांकाचा, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे कोण? तर अफगाणिस्तानामधून आलेले पठाण म्हणजे रोहिले. ऑप्शन क्रमांक ए, अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे रोहिले. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहासावरती प्रश्न आलेले होते. यापैकी जास्त प्राचीन इतिहासावरती होते कारण आपण शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यावरती आधी प्रश्न बघितलेले आहेत. आता महायुद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले आहेत. आता पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध तुम्हाला इयत्ता 9वी, इयत्ता 10वी तर या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं, परंतु जुनी पुस्तकं तुमच्याकडे असतील ते तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळेल. तर बघा या ठिकाणी दोन महायुद्धांच्या दरम्यान टिंबटिंब वर्षांचा कालावधी होता. जे दोन महायुद्ध झाले, पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध, याच्यामध्ये किती वर्षांचा कालावधी होता? तर एकूण 20 वर्षांचा कालावधी हा पहिला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये होता. 13 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. परत पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहिले महायुद्ध झालं त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होतं? तर वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सन हे पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. प्रश्न पुढचा, चीनमधील अफूच्या दुसऱ्या महायुद्धानंतरचा टिंबटिंब हा तह झाला. चीनमधील अफूच्या दुसऱ्या महायुद्धानंतर टिंबटिंब हा तह झाला. नानकिंग, पॅकिंग, मकाव, कॅटन. तर चीनमधील अफूच्या दुसऱ्या महायुद्धानंतर पॅकिंग या नावाचा तह झाला होता. ऑप्शन क्रमांक बी, पॅकिंग. 17 मध्ये हा प्रश्न विचारला होता. प्रश्न चौथा, खालील घटनांपैकी गटात न बसणारी घटना शोधा. गटात न बसणारी, इथोपियावर इटलीचं आक्रमण, ऑस्ट्रियावर जर्मनीचं आक्रमण, मान्सुरियावर जपानचं आक्रमण, ग्रीस बल्गेरिया युद्ध. तर यापैकी ग्रीस बल्गेरिया युद्ध, तर ही या ठिकाणी गटात न बसणारी घटना आहे. बाकीच्या ठिकाणी घटना एकाच गटात बसतात. इथिओपियावर इटलीचं आक्रमण, ऑस्ट्रियावर जर्मनीचं आक्रमण आणि मान्सुरियावर जपानचं आक्रमण. तर अशा प्रकारे महायुद्धावरती हे 4 प्रश्न विचारले गेलेले होते. शेवटचा प्रश्न बघा 17 मध्ये विचारला होता, नंतर याच्यावरती प्रश्न आलेले नव्हते. आता या ठिकाणी इतर जे काही घटक आहेत ते सगळे घटक आपण या ठिकाणी इतर मध्ये टाकलेले आहेत. त्याचा असं स्पेसिफिक असा कोणताही घटक काढलेला नाही. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः टिंबटिंब होय. या ठिकाणी प्रबोधन युग, तर याच्यावरती हा प्रश्न आलेला होता. तर भारतीय प्रबोधन म्हणजे खालीलपैकी काय? चौकस, चिकित्सक वृत्ती, बुद्धिवाद, वैचारिक जागृती, विज्ञान, निष्ठा. तर भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः वैचारिक जागृती होय. भारतीय प्रबोधन म्हणजे काय? वैचारिक जागृती. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न दुसरा, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, कारण 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, याचं कारण खालीलपैकी कोणतं? टीईटी एक्झाम डेट एक्सटेंड होणार आहे का? त्या ठिकाणी आता तर काय सांगू शकत नाही एक्सटेंड होईल किंवा नाही. एक आपल्याला 15 ते 16 तारखेपर्यंत समजून जाईल नेमकं काय परिस्थिती आहे. तोपर्यंत सगळं तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल. जर तोपर्यंत काही नोटिफिकेशन आलं नाही तर तुम्ही समजून जायचं परीक्षा ही 100% होईल. 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली, याचं कारण म्हणजे धर्मगुरूंचे कर्मकांड स्तोत्र. तर याच्यामुळे या ठिकाणी 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जनतेच्या हक्कांची पायमल्ली होऊ लागली. प्रश्न पुढचा आहे, तिसरा प्रश्न, आफ्रिकेला काळे खंड म्हणतात, याचं कारण खालीलपैकी कोणतं? आफ्रिकेला काळे खंड म्हणून ओळखलं जातं, याचं कारण कोणतं काय? तर तेथे कृष्णवर्णीय आहे, तेथे काळी जमीन होती, तेथील बराच भाग अज्ञात होता, तेथे काळे गोरे असा भेदभाव केला जात असे. पेपर 1 साठी युजफुल आहे का? तर या ठिकाणी तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतला तर पेपर 1 साठी सुद्धा युजफुल आहे. लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतोय पेपर 1 असो पेपर 2 असो, दोन्ही अभ्यासक्रम या ठिकाणी फक्त सेम असतो. काही प्रश्न या ठिकाणी काठीण्य पातळी तुम्हाला पेपर 2 मध्ये एक्स्ट्रा किंवा जास्त पाहायला मिळतील, म्हणून या ठिकाणी प्रश्न पेपर 1 ला विचारले जात नाही असं होत नाही. तर पेपर 1 ला सुद्धा पेपर 2 चे प्रश्न विचारले जातात आणि पेपर 1 चे प्रश्न पेपर 2 ला विचारले जातात. तर ऑप्शन क्रमांक सी, तेथील बराच भाग या ठिकाणी अज्ञात होता.
लक्षात घ्या, आफ्रिकेला काळे खंड म्हणण्याचं जे कारण आहे तो म्हणजे तेथील बराच भाग हा अज्ञात होता, माहिती नव्हता, म्हणून या ठिकाणी काळे खंड आफ्रिकेला ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं. सर नेटची एक्झाम आहे ना, होईल. नेटची एक्झाम आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पोस्टपोन होण्याची शक्यता आहे. सर टीईटी साठी परिसर अभ्यास आणि बालमानसाचे व्हिडिओ सुरुवातीपासून कसे पाहता येतील? तर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. चॅनलला उपलब्ध आहेत, तुम्ही सगळे चॅनलला बघू शकता. गटात न बसणारे पद या ठिकाणी ओळखा. कलमा, हदीस, नमाज, रोजा या ठिकाणी एका धर्माचे हे सगळे सण आहेत. तर यापैकी पहा हदीस, तर हदीस हा गटात बसणारा शब्द नाही. पहा कलमा, नमाज आणि रोजा तर या ठिकाणी इस्लाम धर्माशी संबंधित सण आहेत, मुस्लिमांचे सण आहेत. हदीस हा सण संबंधित नाही. प्रश्न पुढचा 5वा, खालीलपैकी कोणता शोध होल्डमॉन्टने लावला? होल्डमॉन्टने खालीलपैकी कोणता शोध लावला? प्रश्न क्रमांक 5, शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्यांद्वारे सर्व शरीरभर पसरतं. रसायनशास्त्र आणि औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत आहेत. कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावला. निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांतावरती काम करतो. तर शोध होल्डमॉन्टने कोणता लावला? तर यापैकी पहा कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध हा होल्डमॉन्टने लावला. ऑप्शन क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईडचा शोध. प्रश्न पुढचा आहे बघा 6वा प्रश्न, खालील घटना योग्य कालानुक्रमाने लावा किंवा कालक्रमानुसार लावा. कानागाव करार, कोमोडोर पेरीचे एडो येथे आगमन, जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या अधिपत्याखाली आणले, मेजी क्रांती. तर यापैकी पहा कोमोडोर पेरीचो एडो येथे आगमन या ठिकाणी पहिली घटना घडली. कानागाव करार दुसरी घटना आहे. मेजी क्रांती तिसरी घटना आहे, तिसऱ्या क्रमांकाची. आणि क या ठिकाणी जपानने कोरिया आणि फॉर्मोसा आपल्या अधिपत्याखाली आणली, तर ही या ठिकाणी चौथी घटना आहे. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या जोड्या आहेत. तर या ठिकाणी आपण जे काही संबंधित प्रश्न आहेत याच्याशी संबंधित त्याच्यावरती आपण परिसर अभ्यासावरती प्रश्न बनवलेले होते आणि आपण तो व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यावरती लाईव्ह सेशन घेतला होता. तसेच प्रश्न या ठिकाणी आपण या विषयांचे सुद्धा पाहणार आहोत. लक्षात घ्या, संबंधित प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न पुढचा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील खालील घटना योग्य कालक्रमाने लावा. 14 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती प्रश्न आलेला होता. अकोला करार, फाजल अली कमिशन, दार कमिशन, नागपूर करार कालक्रमानुसार लावायच्या आहेत. तर या ठिकाणी दार कमिशन, त्यानंतर अकोला करार, नागपूर करार आणि शेवटी फाजल अली कमिशन, तर या घटना घडलेल्या आहेत. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, दार कमिशन 1 नंबर, अकोला करार 2री, नागपूर करार 3री आणि फाजल अली कमिशन ही 4थी घटना घडली. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या घटना कालक्रमाने लावलेल्या आहेत. पीटीआय, बघा आता इंग्रजीमध्ये लिहितो मी, पीटीआय, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार या काय आहेत? वृत्तसंस्था, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, रेडिओ स्टेशन्स. तर या सर्व वृत्त संस्था आहेत. प्रश्न 9 आहे बघा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत, त्यायोगे समाजात स्वतंत्र, समता, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल, हा सिद्धांत खालीलपैकी कोणाचा आहे? प्रश्न बरोबर दिसत नाहीत, तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा, प्रश्न तुम्हाला बरोबर दिसतील. प्रश्न 9 आहे बघा या ठिकाणी, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत, त्यायोगे समाजात स्वतंत्र, समता, जीवित आणि वित्ताची हमी निर्माण होईल, हा सिद्धांत सत्ता आणि विभाजनाचा आहे. सत्ता विभाजनाचा हा सिद्धांत. ऑप्शन क्रमांक ए. टीईटी केव्हा होईल? या ठिकाणी टीईटी कधी होईल या ठिकाणी मीही सांगू शकत नाही, कन्फर्म झाल्याशिवाय सांगू शकत नाही. लक्षात घ्या, तोपर्यंत तुमचा स्टडी चालू ठेवा. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचं केलं जातं? उगवत्या सूर्याचा देश हे जपान या देशाचं वर्णन केलं जातं. ऑप्शन क्रमांक सी, जपानचं. प्रश्न पुढचा 11वा, पाम्पई हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोचे जागतिक वारसा म्हणून ओळखलं जातं. आता हा प्रश्न या ठिकाणी भूगोलमध्ये सुद्धा याच्यावरती विचारला गेला होता. पाम्पाई हे रोमन संस्कृतीमधील ठिकाण आहे, ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखलं जातं. प्रश्न पुढचा आहे, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंब घोषवाक्य आहे. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे खालीलपैकी कोणाचं घोषवाक्य आहे?
तर ऑप्शन क्रमांक सी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा, तर हे याचं घोषवाक्य आहे की आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय. मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामाचं घोषवाक्य आहे. प्रश्न पुढचा 13वा. इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार टिंबटिंब नावाने प्रसिद्ध आहे. कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राजाच्या हक्कांवरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला होता. हा करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर हा मॅग्ना चार्टा किंवा मॅग्ना कार्टा या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 14वा प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. चुकीची जोडी सांगायची आहे युक्लिड भूमिती, टॉलेमी इतिहास खगोलशास्त्र, आर्किमिडीज भौतिकशास्त्र, हिप्पोक्रेटिस वैद्यकशास्त्र. तर यापैकी टोलेमी, तर जे खगोलशास्त्र जोडी आहे इतिहास या ठिकाणी रॉंग आलं. टोलेमी खगोलशास्त्र, तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. बाकीची युक्लिडने भूमिती शोध लावला किंवा त्याच्यामध्ये कार्य केलं, आर्किमिडीजने भौतिकशास्त्रामध्ये, हिप्पोक्रेटिसने वैदिकशास्त्रामध्ये कार्य केलेलं आहे. प्रश्न 15वा आहे बघा. अम्पी थिएटर हँडिकॅपला टीईटीला किती मार्क्स पाहिजे? तर 5% तुम्हाला सूट असते, 5% सवलत असते. अम्पी थिएटर रंगमंडळ हा मूळचा टिंबटिंब वास्तू प्रकार आहे. ग्रीक, रोमन, भारतीय, चिनी. अम्पी थिएटर किंवा रंगमंडळ हा मूळचा वास्तू प्रकार, तर ग्रीक हा वास्तू प्रकार आहे ग्रीक. अम्पी थिएटर किंवा रंगमंडळ हा मूळचा ग्रीक वास्तू प्रकार आहे. प्रश्न 16वा. खालीलपैकी गटात न बसणारी वास्तू ओळखा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंट लेणी, वेरूळ, गेटवे ऑफ इंडिया. तर काही या ठिकाणी वास्तू दिल्या जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंट लेणी, वेरूळ, गेटवे ऑफ इंडिया. गटात न बसणारे शब्द किंवा वास्तू आपल्याला सांगायचे आहे. यापैकी गेटवे ऑफ इंडिया. बाकीचे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांची नावं समाविष्ट आहेत, गेटवे ऑफ इंडियाचं नाही. प्रश्न पुढचा आहे बघा. टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. कोणाच्या किंवा कोणत्या संस्थानावरील जे लढाईची योजना होती ती ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते? तर हैदराबाद संस्थानावरील लढाईची योजना ही ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न आलेले होते. आता पुढे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे भारत जग अलिप्ततावादी चळवळ आणि आंतरराष्ट्रीय धोरणे आणि त्याच्याबरोबरच या ठिकाणी नागरिक शास्त्र. तर नागरिक क्षेत्राचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बाजूला बघायला मिळतील, परंतु तुम्हाला भारत आणि जग अलिप्ततावादी चळवळ आंतरराष्ट्रीय धोरणे तर याची सगळी माहिती सगळे प्रश्न तुम्हाला इयत्ता 7वीचं जे नागरिक क्षेत्र पुस्तक आहे इयत्ता 7वीच आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरती प्रश्न हे आलेले आहेत. बाकीचं तुम्हाला कुठेही वाचण्याची आवश्यकता नाही, फक्त एक पुढचं तुम्ही जर वाचलं थोडंसं तर चालून जाईल, परंतु हे प्रश्न याच पुस्तकावरती आलेले होते. तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आला होता 1954 साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्वे मांडली. 13 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. टेस्ट पेपर मध्ये गणित इंग्लिश ऍड आहेत का? हो, गणित इंग्लिश ऍड आहेत, सगळे विषय ऍड आहेत आपल्या टेस्ट सिरीज मध्ये. 1954 साली पंचशील तत्वे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती. पंचशील तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचं आहे. तसाच प्रश्न या ठिकाणी सेम प्रश्न 16 मध्ये विचारला गेला होता. 1945 साली पंचशील तत्वे कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. प्रश्न पुढचा आहे बघा. अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? बघा अलिप्ततावादी चळवळ असेल तर ते थोडं तुम्ही पाठच करून ठेवा. मार्शल टिटो असेल, गमाल अब्दुल नासेर असेल, सुकार्नो आणि ट्रुमन. तर यापैकी ट्रुमन यांचा समावेश या अलिप्ततावादी चळवळीमध्ये होत नाही किंवा ते अलिप्ततावादी चळवळीतले नेते नव्हते. मार्शल टिटो, गमाल अब्दुल नासेर, सुकार्नो, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यासारखे नेते हे अलिप्ततावादी चळवळीशी संबंधित आहेत. प्रश्न 14 आहे बघा. चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची आहे अलिप्ततावादी चळवळीमधली. क्युमा नक्रुमा घाना, जोमो कॅनाडा केनिया, रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे, स्टॅनले इंग्लंड. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक देशाचे अलिप्ततावादी चळवळीचे नेते आणि देश यांच्या जोड्या आहेत. चुकीची जोडी आपल्याला सांगायची आहेत. यापैकी स्टॅनले इंग्लंड, तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. बाकीच्या जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. प्रश्न 5वा आहे बघा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोड्याच लावायच्या आहेत बघा.
हा 19 मध्ये हा प्रश्न आला होता पण लेटेस्ट प्रश्न गट अ आणि गट ब. युगोस्लेव्हिया, इंडोनेशिया, घाना आणि इजिप्त. आणि पुढे या ठिकाणी अलिप्ततावादी चळवळीमधील नेते सुकार्नो, गमाल अब्दुल नासेर, मार्शल टिटो, क्वामी नखुमा. तर यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या होत्या. तर यापैकी लक्षात घ्या युगोस्लेव्हियाचे पण मार्शल टिटो. त्यानंतर इंडोनेशिया सुकार्नो, घाना क्वामी नखुमा आणि इजिप्त गमाल अब्दुल नासेर या ठिकाणी बघा युगोस्लेव्हिया मार्शल टिटो, इंडोनेशिया सुकार्नो, घाना क्वामी नखुमा आणि इजिप्त गमाल अब्दुल नासेर. तर पुस्तक ते थोडंसं काढा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे घटक आहेत सगळे थोडंसं अभ्यासा. लेटेस्ट प्रश्न आले होते आणि पाठीमागे सुद्धा याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर ते पुस्तक तुम्ही चांगल्या प्रकारे रीड करा. प्रश्न पुढचा आहे बघा, राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय. या ठिकाणी याचा ऑप्शन डी मध्ये जोड्या आहेत. ऑप्शन क्रमांक डी मध्ये या योग्य अशा 5 जोड्या आहेत बघा. ऑप्शन क्रमांक डी प्रश्न क्रमांक 5 उत्तर. प्रश्न पुढचा, राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे होते. या ठिकाणी होते हा ऑप्शन आहे. राष्ट्रसंघ विचारलेलं आहे आणि या ठिकाणी याचं उत्तर आहे पण न्यूयॉर्क. राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय या ठिकाणी पण न्यूयॉर्क येथे होतं. आणि या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धानंतर जे राष्ट्रसंघ आहे याचं कार्य या ठिकाणी जसं म्हणावं तसं नव्हतं आणि त्यासाठी राष्ट्रसंघामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्याचं संयुक्त राष्ट्र असं या ठिकाणी नामकरण करण्यात आलं. आणि तर त्याचं या ठिकाणी जे कार्यालय होतं ते नंतर या ठिकाणी जिनिव्हामध्ये करण्यात आलं होतं किंवा स्थापन करण्यात आलं होतं. परंतु पहिला जो राष्ट्रसंघ होता त्याचं या ठिकाणी कार्यालय पण न्यूयॉर्क या ठिकाणी होते असं विचारायला लक्षात घ्या. गफलत करू नका. प्रश्न 7वा आहे, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील स्थायी सदस्य किती स्थायी सदस्य असतात? संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमधील किती स्थायी सदस्य असतात? लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक सी 5 स्थायी सदस्य असतात. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये एकूण 5 स्थायी सदस्य असतात. प्रश्न पुढचा आहे बघा, 24 ऑक्टोबर हा टिंबटिंब दिवस साजरा करण्यात येतो. तर संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सगळं आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण सगळे परीक्षेच्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्न काढणार आहोत. सगळे घटक तुमचे होतील. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? कोणत्या देशामध्ये राजकीय पक्ष नाही? तर कतार या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष नाही. राजकीय पक्षावरती बंदी आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, चीनमध्ये नेहमी कोणत्या पक्षाचे सरकार असते? चीनमध्ये नेहमी कोणत्या पक्षाचे सरकार असते? तर कम्युनिस्ट. ऑप्शन क्रमांक डी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असतं चीनमध्ये. प्रश्न पुढचा आहे बघा, 11वा प्रश्न, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी टिंबटिंब या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी कोणती व्यापारी संघटना स्थापन केली? तर मान्सू या नावाची व्यापारी संघटना स्थापन केलेली होती. ऑप्शन क्रमांक डी मान्सू. प्रश्न पुढचा आहे बघा, 12वा प्रश्न, खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका ही टिंबटिंब वैशिष्ट्ये आहेत. खाजगी मालमत्तेचा अधिकार, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा, सरकारची कमीत कमी भूमिका ही कशाची वैशिष्ट्ये आहेत? तर ही भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आहेत. ऑप्शन क्रमांक ए ही भांडवलशाहीची वैशिष्ट्ये आहे. ज्याच्यामध्ये खाजगी मालमत्तेचा अधिकार असतो, उपभोक्त्यांचे सार्वभौमत्व, किंमत यंत्रणा आणि सरकारची कमीत कमी भूमिका असते. अगदी बरोबर. या ठिकाणी 5 सदस्य आहेत. प्रश्न पुढचा, 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचे प्रमुख कारण कोणतं? 1921 सालच्या वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजनामागचं प्रमुख कारण खालीलपैकी कोणतं? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी, जपानच्या नाविक शक्तीचं खच्चीकरण करण्यासाठी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी, पर्यावरण रक्षणाचा विचार करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 13वा. तर या ठिकाणी वॉशिंग्टन परिषदेच्या आयोजना पाठीमागचे 1921 साली जी वॉशिंग्टनची परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जपानच्या नाविक शक्तीचं खच्चीकरण करणं. तर हा या परिषदे पाठीमागचा हेतू होता. डिफेन्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रश्न क्रमांक 14वा, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या. या प्रक्रियेला काय म्हणतात?
साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या होत्या. 19 मध्ये हा लेटेस्ट प्रश्न आला होता. तर याला चीनी टरबुजाचे वाटे असं पण म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक सी, साम्राज्यवादी राष्ट्रांनी चीनकडून अनेक प्रकारच्या व्यापारी सवलती मिळवल्या, या प्रक्रियेला चीनी टरबुजाचे वाटे तर असं म्हटलं जातं. प्रश्न पुढचा आहे बघा. टिंबटिंब हे संयुक्त राष्ट्रांची संलग्न बोधचिन्ह आहे. खालीलपैकी हे जे बोधचिन्ह दिलेलं आहे ते कोणत्या संस्थेचं बोधचिन्ह आहे? तर या ठिकाणी हे जागतिक आरोग्य संघटनेचं पण बोधचिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक ए. असाही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 14 मध्ये विचारला होता. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे प्रश्न पण जागतिक, जग आणि भारत तर या संदर्भाने विचारले होते. पुढे या ठिकाणी नागरिक शास्त्र याच्यावरती स्पेशल प्रश्न आलेले होते. तर उपराष्ट्रपती टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती हे टिंबटिंब पदसिद्ध सभापती असतात. तर राज्यसभेचे ऑप्शन क्रमांक डी, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न दुसरा, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची टिंबटिंब वर्ष पूर्ण केलेली असावीत. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केले असणं आवश्यक आहे? तर बघा 35 वर्ष. प्रश्न तिसरा आहे बघा, खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा. 17 मध्ये हा प्रश्न आला होता. चुकीचं विधान सांगायचं आहे. राष्ट्रपती तीनही सेना दलांचे सरसेनापती असतात. अगदी बरोबर आहे. राजदूत, मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतींनी काढलेला वट हुकूम कायद्यासारखाच असतो. अगदी बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. या ठिकाणी हे चुकीचं आहे. संसदेला अधिकार तो असतो. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी हे चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं विचारलं होतं. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? जे महानगरपालिका आयुक्त असतात त्यांचे सहाय्यक अधिकारी खालीलपैकी कोण नाही? उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी, उपमहापौर. तर या ठिकाणी उपायुक्त असतील, नगर अभियंता, आरोग्य अधिकारी हे सर्व महानगरपालिका आयुक्तांचे सहाय्यक अधिकारी असतात. उपमहापौर हे या ठिकाणी अधिकारी नसतात किंवा सहाय्यक अधिकारी नसतात, ते पदाधिकारी आहेत. प्रश्न पुढचा 5वा, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या कक्षा लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती बघा प्रश्न 13 मध्ये अशा प्रकारे विचारला होता की अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये होतो किंवा क्षेत्रामध्ये होतो? तर कोलकाता. तर पहा कोलकाता न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान निकोबार यांचा समावेश या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. प्रश्न 6वा आहे बघा, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी त्याच पुस्तकामध्ये बघायला मिळेल. निमलष्करी दल असतील म्हणजे सर्व तुम्हाला डिफेन्स त्याच्यामध्ये वाचायला मिळेल. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर सीमा सुरक्षा दल. तर सीमा सुरक्षा दलाचा समावेश पण निमलष्करी दलामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक ए. एक्झाम कधी आहे? प्रश्न 7वा आहे बघा, भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? 18 मध्ये हा प्रश्न आला होता. या ठिकाणी अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला 13 मध्ये होतो असा विचारलेला आहे या ठिकाणी 13 मध्ये आणि पुढे होत नाही अशा प्रकारे हा प्रश्न आलेला होता. तर गृहरक्षक दलाचा समावेश पण निमलष्करी दलामध्ये होत नाही. प्रश्न 8वा आहे बघा, मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली आहे. तर आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? मतदानाचा अधिकार या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच कमीत कमी या ठिकाणी अजून 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 9वा प्रश्न, भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? भारतीय निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करण्याचा अधिकार तर राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक बी, राष्ट्रपती यांना असतो. प्रश्न पुढचा आहे 10वा प्रश्न, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते? 18 मध्ये प्रश्न आला होता. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. ऑप्शन क्रमांक ए, निवडणूक आयोग. प्रश्न पुढचा आहे बघा, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? नागरी सुविधा देणारी संस्था कोणती नाही? अग्निशामक दल, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच, तांत्रिक शाळा. तर या ठिकाणी आपल्याला नागरी सुविधा देणारी संस्था या ठिकाणी आपल्याला कोणती नाही हे विचारलेलं आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. तर या ठिकाणी नागरी सुविधा देणारी संस्था नाही. बाकीच्या ठिकाणी नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आहेत, म्हणजेच त्या सेवा देतात किंवा सुविधा देतात अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल.
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. लष्कराची छावणी, तर याला कटक मंडळ असं म्हटलं जातं. तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे महानगरपालिका. या ठिकाणी चुकीची जोडी ऑप्शन क्रमांक बी आहे. तालुका पातळी या ठिकाणी आपल्याला पंचायत समिती असते, या ठिकाणी नगरपालिका म्हटलं आहे ते चुकीचं आहे. बाकीचं बघा, लष्कराची छावणी कटक मंडळ असतात त्याला म्हटलं जातं. जिल्हा पातळीवरती जिल्हा परिषदा, मोठी शहरामध्ये पण महानगरपालिका असते. ऑप्शन क्रमांक बी चुकीचे आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, खालील मध्ये कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात? या ठिकाणी कोणती जोडी आहे ती स्थानिक कारभारामधील आपला सहभाग दर्शवते? नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसार माध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचं मूल्यमापन करणं आणि स्वयंसेवी संघटना स्वावलंबनाची भावना. तर या ठिकाणी कोणत्या जोड्या या ठिकाणी आपल्या स्थानिक कारभारातील सहभाग दर्शवतात? दादासाहेब शिंदे सर, क्लासची वेळ कितीला आहे? तर आपला 9:15 क्लास सुरू होतो आणि नंतर जेवढा वेळ चालेल तोपर्यंत आपला क्लास असतो. तर यापैकी बघा, नागरिकांची सनद म्हणजे पण नागरिकांचा तो अधिकार आहे, ही जोडी बरोबर आहे, कारण याच्यामुळे पण स्थानिक कारभारामध्ये सहभाग वाढतो. माहितीचा अधिकारामुळे पण परिणामकारक सहभाग या ठिकाणी घेता येतो आणि प्रसार माध्यमांमुळे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचं मूल्यांकन केलं जातं आणि स्वयंसेवी संघटनेमध्ये स्वावलंबनाची भावना वाढीस लागते. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी, अ, ब, क आणि ड. तर ह्या सर्व संस्था या ठिकाणी किंवा जोड्या आपला सहभाग दर्शवत असतात. 14वा प्रश्न, भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचं उगमस्थान टिंबटिंब हे आहे. भारताच्या सरनाम्यानुसार, सरनाम्यावरती पण प्रश्न बरेच विचारले गेले होते. 14 मध्ये हा प्रश्न आला होता. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे संसद. ऑप्शन क्रमांक सी, संसद हे या ठिकाणी सत्तेचं उगमस्थान आहे. रोज डेली आपला क्लास असतो, परंतु सीटेटचे सुद्धा आपण क्लास घेतो मराठी या विषयाचे, सीटेटचे. त्याच्यामुळे एक दिवस सीटेटचा आणि एक दिवस या ठिकाणी टीईटीचा क्लास असतो. या ठिकाणी आपण दोन्ही क्लास एकाच दिवशी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ कोणता? जे काय सरनाम्यातील शब्द आहेत महत्वाचे, त्यांचे अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. 14वा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय? तर राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. तर हा अर्थ या ठिकाणी या गणराज्य शब्दाचा आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न 16 आहे बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरागत मिळत नाही. या ठिकाणी आपण मागच हा प्रश्न बघितला, 14 मध्ये हा प्रश्न आला होता, गणराज्य डायरेक्टली विचारलं होतं. या ठिकाणी थोडंसं आपल्याला फिरवून विचारलेलं आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी गणराज्य हे येणार आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए. 17वा प्रश्न आहे, या ठिकाणी बघा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचा निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर सार्वभौम, ऑप्शन क्रमांक बी, सार्वभौम या शब्दाचा हा अर्थ आहे की लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचा निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार. प्रश्न पुढचा आहे बघा, परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना काय म्हटलं जातं? सार्वभौम, स्वावलंबी, विकसनशील, विकसित. बघा, परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम देश असं म्हटलं जातं. या ठिकाणी सार्वभौम या शब्दावरती किंवा याच्यावरती 19 मध्ये हा प्रश्न आला होता आणि या ठिकाणी हा आधीचा प्रश्न 13 मध्ये विचारला गेलेला होता. प्रश्न पुढचा आहे बघा 19 क्रमांकाचा, की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण. 18 मध्ये बघा परत हा प्रश्न विचारलेला आहे की भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. सर, टेटचे व्हिडिओ टाकाना. या ठिकाणी आपण टाकणार आहोत लगेचच. या सर्व गोष्टी आपण एकाच वेळेस करता येत नाहीत, लक्षात घ्या. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, याचं कारण खालीलपैकी कोणतं? तर याचं कारण म्हणजे भारत हे एक बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले आणि स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे, म्हणून भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे. बघा, सार्वभौमवरती गणराज्यावरती प्रश्न रिपीट झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड. आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्यावरती प्रश्न आलेले आहेत बघा. आंतरराष्ट्रीय न्यायालय, तर न्यायाधीशांची निवड खालीलपैकी कोण करतं? आमसभा सुरक्षा परिषद, आमसभा सुरक्षा परिषद सरचिटणीस.
तर आमसभा आणि पाच सुरक्षा परिषद हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात. प्रश्न पुढचा आहे बा 21 क्रमांकाचा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय तर हेग या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं कार्यालय आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावरती लोकमत अजमावून निर्णय घेणं म्हणजे काय? या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत प्रत्याव्हान असेल, जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छा, तर हे सगळं तुम्ही वाचायचं आहे. तर त्या कन्सेप्ट, त्या व्याख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. याच्यामध्ये गफलत होऊ देऊ नका. याच्यावरती प्रश्न आलेले आहेत, तुम्हाला जोड्या लावा अशा प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावरती लोकमत आजमावून पाहणं म्हणजे जनपृच्छा करणं. ऑप्शन क्रमांक डी जनपृच्छा. प्रश्न पुढचा आहे बघा. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, यास काय म्हणतात? 17 मध्ये हा प्रश्न आलेला होता. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागते. बघा ऑप्शन सेम आहेत, वरती फक्त प्रश्न चेंज झाला. याला जन उपक्रम असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल ही घ्यावीच लागते, त्याला जन उपक्रम असं म्हटलं जातं. प्रश्न 24 क्रमांकाचा. गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी टिंबटिंब हा मार्ग अवलंबिला गेला होता. प्रत्यावाहन, जनउपक्रम, सार्वमत, जनपृच्छा. 19 मध्ये लेटेस्ट प्रश्न आलेला होता. व्हिडिओ स्टॉप होत आहे तर स्टॉप होत आहे असा प्रॉब्लेम कोणाला आलेला आहे का? त्या ठिकाणी माझ्याकडून तर काय प्रॉब्लेम नाही आहे. तर गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी सार्वमत हा मार्ग अवलंबण्यात आलेला होता. प्रश्न पुढचा आहे बघा 25 क्रमांकाचा, की अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बरोबर पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, याचं कारण काय? तर कारण दिले आहेत बघा. लोकसंख्येत वाढ झाली, याच्यामुळे प्रदेशांचा विस्तार वाढला, सार्वजनिक प्रश्न हे गुंतागुंतीचे बनले. या ठिकाणी आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही. याची ही तीनही कारणे बरोबर आहेत का? अ, ब, क की वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी अचूक आहेत की बरोबर आहेत? तर वरीलपैकी सर्व पर्याय या ठिकाणी अचूक आहेत. कारण लोकसंख्येमध्ये वाढ झाली, प्रदेशांचा विस्तार वाढला आणि सार्वजनिक प्रश्न हे गुंतागुंतीचे बनले, त्याच्यामुळे आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही. प्रश्न 26वा प्रश्न. टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती? प्रश्न क्रमांक 26. तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेमध्ये सर्वात महत्वाची समिती असते. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 27 क्रमांकाचा. पंचायती राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? पंचायत राज व्यवस्था पीआरसी किंवा पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणता? राज्य कारभारात लोकांचा सहभाग वाढावा, ग्रामीण भागांचा विकास व्हावा, राज्याच्या कारभारात सुसूत्रता यावी, लोकांना लोकशाहीचं शिक्षण मिळावं, मार्गदर्शक तत्वांची योग्य ती कार्यवाही व्हावी. तर पंचायत राज समिती किंवा पीआरसी निर्माण करण्यापाठीमागचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढावा आणि ग्रामीण भागांचा विकास व्हावा. तर हा सर्वात महत्वाचा उद्देश होता. ऑप्शन क्रमांक ए. पंचायत राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे. 16 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. 13 मध्ये पाठीमागचा प्रश्न आला होता. पंचायत राजचा टिंबटिंब हा पायाभूत घटक आहे. तर यापैकी ग्रामपंचायत हा या ठिकाणी पंचायत राजचा या ठिकाणी पायाभूत घटक असतो. त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या संविधानात टिंबटिंब भाषा नोंदवल्या गेल्या आहेत. एकूण भाषा किती नोंदवल्या गेल्या आहेत भारताच्या संविधानामध्ये? तर एकूण 22 भाषा या ठिकाणी नोंदवल्या गेलेल्या आहेत. खाली या ठिकाणी तुम्हाला 22 भाषा मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, संस्कृत, सिंधी, तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळी, मणिपुरी, मैथिली, संथाली आणि डोंगरी या सर्व भाषांचा समावेश भारतीय संविधानामध्ये आहे. एकूण 22 भाषा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा 30 क्रमांकाचा. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या किती असते? निवडून आलेल्या कमाल सदस्य संख्या 550. ऑप्शन क्रमांक सी 550. प्रश्न पुढचा आहे बघा. रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्षे पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय या ठिकाणी ओळखा.
प्रश्न काय विचारला आहे बघा, रोहनने 16 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली आहे, तर पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का? या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय ओळखा. विधान अ आहे, होय उभा राहू शकतो. विधान ब आहे, नाही उभा राहू शकत नाही. विधान क आहे, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे. या ठिकाणी ऑप्शन विधान अ बरोबर, ब बरोबर, विधान क बरोबर की सर्व विधाने चूक. तर याचं उत्तर पहा, या ठिकाणी फक्त क जे विधान आहे ते पहा बरोबर आहे, की उत्तर देण्याची जी माहिती आहे त्या ठिकाणी अपूर्ण आहे. या ठिकाणी ज्या सगळ्या अटी आहे, तो भारताचा नागरिक वगैरे असावा, या अटी सुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे, पण त्या अटी दिलेल्या नाहीत. म्हणजेच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी जो उमेदवार आहे त्यासाठी ज्या अपेक्षा, ज्या अटी आहेत त्यांची पूर्तता करणारी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही, म्हणून या ठिकाणी उत्तर देण्यास माहिती अपूर्ण येते. प्रश्न पुढचा आहे बघा, राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण करणे गरजेचं असतं? राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे? तर 30 वर्ष. ऑप्शन क्रमांक डी 30 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? महाराष्ट्र विधिमंडळाची किती अधिवेशने होतात? तर 3 अधिवेशने होतात. 3 अधिवेशने होतात. ऑप्शन क्रमांक सी 3 अधिवेशने होतात. प्रश्न पुढचा आहे बघा 34 क्रमांकाचा, गटात न बसणारा शब्द ओळखा. दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा. तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी हरियाणा. बाकीचे केंद्रशासित प्रदेश आहेत पहा, दिल्ली, लक्षद्वीप, चंदीगड, हरियाणा राज्य आहे, म्हणून या ठिकाणी राज्य. प्रश्न पुढचा आहे बघा, पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत किती वर्षांची असते? पंचायत समितीच्या सभापतीची आणि उपसभापतींची मुदत 2.5 वर्ष. ऑप्शन क्रमांक ए 2.5 वर्ष असते. प्रश्न 36 क्रमांकाचा, नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? पहा, प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो? गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी. तर नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख हा पहा मुख्याधिकारी असतो. ऑप्शन क्रमांक डी मुख्याधिकारी. प्रश्न पुढचा आहे 37 क्रमांकाचा, संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, याचं कारण काय? संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, याचं कारण. याचं कारण पहा, पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे, आणि म्हणून हाच दिवस या ठिकाणी 26 जानेवारी हा दिवस संविधानाच्या अंमलबजावणीसाठी पण निश्चित करण्यात आला. प्रश्न पुढचा 38 क्रमांकाचा, भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, याचं कारण कोणतं? 18 मध्ये हा प्रश्न आला होता. याचं कारण म्हणजे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या ज्या पदव्या आहेत त्या देण्यास संविधानाने बंदी घातली होती किंवा बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे या पदव्या देण्यामध्ये या सर्व ज्या पदव्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या, ज्याच्यामध्ये राजा, महाराजा, राव बहादूर या पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 39, शिक्षणाचा अधिकार हा सकारात्मक अधिकार आहे, घटनात्मक उपयोजनेचा अधिकार. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे बघा 40 क्रमांकाचा, शाळा महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, याचं उदाहरण. प्रश्न क्रमांक 40, शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात, याचं उदाहरण कोणतं? तर याचं उदाहरण या ठिकाणी समानतेचा अधिकार. या ठिकाणी हे उदाहरण समानतेच्या अधिकाराचं आहे. ऑप्शन क्रमांक बी, शाळा आणि महाविद्यालयामध्ये या ठिकाणी प्रवेशासंदर्भातील स्त्रिया आणि दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात. समानतेच्या अधिकाराचे हे उदाहरण आहे. प्रश्न पुढचा आहे, सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा. 19 मध्ये हाच प्रश्न या ठिकाणी विचारला होता, ज्याचं उत्तर समानतेचा अधिकार या ठिकाणी हे आहे. ज्याच्यामध्ये बघा, सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही, हा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्या ठिकाणी पुढचं विधान, शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा, तर याचा संबंध समानतेचा अधिकाराशी आहे. ऑप्शन क्रमांक
ए. प्रश्न पुढचा आहे बघा 42 क्रमांकाचा. जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती व सामाजिक स्थान यावर आधारित भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे, सत्ता व मान्यता आणि संसाधनांमधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणं म्हणजे खालीलपैकी काय? समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समाजवाद. तर या ठिकाणी सामाजिक न्याय, ऑप्शन क्रमांक सी, सामाजिक न्याय. प्रश्न पुढचा आहे बघा 43 क्रमांकाचा. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली. 29चं उत्तर काय? ठीक आहे, आपण नंतर बघूया. शेवटी प्रश्न, थोडे प्रश्न राहिलेत. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या किती झाली? तर 299, ऑप्शन क्रमांक बी, 299 इतकी झाली होती. प्रश्न पुढचा आहे बघा 44 क्रमांकाचा. अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली कारण तिथे राजकीय क्रांती झाली, लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला, छोटे राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला, राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार झाली. तर अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली याचं कारण म्हणजे छोटी छोटी राज्ये एकत्र येऊन एक नवीन देश तयार झाला, त्याच्यामुळे संविधानाची किंवा घटनेची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. प्रश्न पुढचा आहे बघा. खालील विधानांपैकी चूक विधान ओळखा. खालील विधानांपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. या ठिकाणी राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावरती चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो. राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात. राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत. राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही. तर ऑप्शन क्रमांक डी, राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. बाकीची विधान या ठिकाणी बरोबर आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा 46 क्रमांकाचा प्रश्न. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? या देशात राजकीय पक्षांवर बंदी आहे. या देशात विरोधी पक्ष नाहीत. देशात फक्त राष्ट्रीय पक्ष आहेत. देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही. तर 19 मध्ये हा प्रश्न आला होता. तर याच्यामध्ये काय साम्य आहे? ते साम्य म्हणजे या देशात राजकीय पक्षांवरती बंदी आहे. आता बघा या ठिकाणी कतारवरती पाठीमागे प्रश्न आलेला होता, आपण बघितलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी कतार असेल, ओमान असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, याच्यावरती राजकीय पक्षांवरती बंदी आहे. पाठीमागचा प्रश्न होता की कोणत्या देशामध्ये राजकीय पक्ष नाहीत. तर कतार हा देश त्या ठिकाणी त्याचं आन्सर होतं. प्रश्न पुढचा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. अरुणाचल प्रदेश, इटानगर, मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग, मिझोराम, कोहिमा. ऑप्शन क्रमांक डी, मिझोराम, कोहिमा. तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. अरुणाचल प्रदेश, इटानगर बरोबर आहे. मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग हे जोड्या बरोबर आहेत. मिझोराम, कोहिमा ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 48 क्रमांकाचा प्रश्न. तमिळनाडू, चेन्नई तर लक्षद्वीप काय? तामिळनाडू, चेन्नई, लक्षद्वीप काय? कवरत्ती, तिरुअनंतपुरम, रायपूर, आगरतळा. प्रश्न क्रमांक 48 तर लक्षद्वीप, कवरत्ती. तमिळनाडू, चेन्नई, लक्षद्वीप, कवरत्ती. प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार कोणाला असतो? जिल्हा परिषदेच्या निधीमधून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार यापैकी कोणाला असतो? जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी. तर बघा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निधीमधून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार हा या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना असतो. ऑप्शन क्रमांक ए, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना असतो. प्रश्न क्रमांक 29 या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. भारताच्या संविधानात किती भाषा नोंदवल्या गेल्या आहेत? अशा प्रकारचा प्रश्न होता 29 क्रमांकाचा.
तर एकूण 22 भाषा नोंदवल्या गेलेल्या आहेत. एकूण 22 भाषा पण नोंदवल्या गेलेल्या आहेत, ज्या भाषा या ठिकाणी मी लिहिलेल्या आहेत. बघा, एकूण 22 भाषा आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा इतिहास आणि नागरिकशास्त्र पहा या विषयावरती पहा प्रश्न विचारले गेलेले होते. तर पहा जे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी दिलेलं नाही, कारण या ठिकाणी जर स्पष्टीकरण आपण देत बसलो तर जास्त वेळ गेला असता. आणि हे प्रश्न आपण आधी सुद्धा बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. फक्त एक रिव्हिजन बेसवरती आणि कोणत्या घटकावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेले आहेत या माहितीसाठी आपण या ठिकाणी हा जो सेशन आहे तो घेतलेला होता. आणि आपण सर्व विषयांची या ठिकाणी जवळजवळ कव्हर करत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये बालमानसशास्त्र आपण कव्हर केला, परिसर अभ्यास कव्हर केला आणि सामाजिक शास्त्र हा विषय सुद्धा आपण कव्हर केलेला आहे. तर चारही या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी एकदा बघायच्या आहेत. सगळे एकदा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल सगळ्या गोष्टी. आणि या ठिकाणी तुम्हाला 34वा प्रश्न या ठिकाणी बघा की गटात न बसणारा शब्द या ठिकाणी ओळखायला सांगितलं. लक्षद्वीप, चंदीगड, दिल्ली आणि हरियाणा या ठिकाणी होता, ज्याचं उत्तर आपण हरियाणा सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं मी सांगतो बघा, या ठिकाणी जे आहेत त्यांच्यासाठी बघा सांगतो की या ठिकाणी बघा तुम्हाला दिसेल, आता ही पुस्तक आहे बघा, पीडीएफ तुमच्याकडे असेल तर ठीक आहे. भारत आणि जग या ठिकाणी भारत आणि जग ओके ठीक आहे. बघा दिसत नसेल तर मी एकच मिनिट या ठिकाणी तुम्हाला मी ह्याचं चेंज करतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर बघा या ठिकाणी भारत आणि जग इयत्ता 8वीचं पुस्तक आहे, नागरिकशास्त्र आणि प्रशासन. तर याच्यामध्ये आपण जे काही शेवटचे प्रश्न बघितले होते ते सर्व प्रश्न या ठिकाणी याच्यामध्ये होते, ज्याच्यामध्ये परराष्ट्र धोरण, भारताचं परराष्ट्र धोरण, भारताची सुरक्षा व्यवस्था, संयुक्त राष्ट्र कार्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य, विकास, मानवी हक्क, तर याच्यावरती हे प्रश्न विचारले गेलेले होते. बघा हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर याची पीडीएफ टेलिग्राम ग्रुपला आपल्या आहे, ते या ठिकाणी तुम्ही बघा. या ठिकाणी सार्वभौम याच्यावर सगळे जे अर्थ आहेत प्रत्येक शब्दाचे ते तुम्हाला बघायला मिळतं. तुम्ही वाचलेलं असेल किंवा नवीन पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याची माहिती बघायला मिळेल. अलिप्तता चळवळ याच्यामध्ये सगळे प्रश्न याच्यावरती विचारले गेलेले होते. बघा हे पुस्तक तुम्ही रीड करायचं आहे, कारण याच्यावरती बरेच प्रश्न आले होते. भारताची सुरक्षा व्यवस्था याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नौदल असेल, भूदल असेल, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला निमलष्करी दल कोणकोणते आहेत त्याची माहिती या ठिकाणी बघायला मिळेल. प्रशिक्षण संस्था कोणकोणत्या ठिकाणी आहेत, गृहरक्षक दल म्हणजे काय, भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने कोणकोणती आहेत, नागरिक आणि संरक्षण, तर याच्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले होते. त्यानंतर या ठिकाणी बघा संयुक्त राष्ट्र याच्यावरती प्रश्न आलेले होते, ज्या आपण या ठिकाणी एक प्रश्न बघितला होता. 2-3 प्रश्न याच्यावरती बघितलेले आहेत. बघा आमसभा याच्यावरती प्रश्न आला होता. आणि सुरक्षा परिषदेमधील आपण जे सदस्य होते बघितले, आपण या ठिकाणी 5 सदस्य आहेत. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे या ठिकाणी मी चुकून 6 सांगितलं. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन ही 5 राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे स्थायी सभासद आहेत. पहा याच्यामध्ये आहे तसे प्रश्न आलेले होते. आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, त्यानंतर सचिवालय असेल, या ठिकाणी ज्या काही सर्व संघटना आहेत त्या संघटनेची माहिती आहे. बघा या ठिकाणी याच्यावरती प्रश्न आला होता. जागतिक आरोग्य संघटना हेच या ठिकाणी आलेलं होतं. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे जे कार्य आहे तर ते कार्य नेमके कोणकोणती आहेत तर याची या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती बघायला मिळेल. वसुंधरा परिषदेचं आयोजन असेल, क्योटो प्रोटोकॉल असेल, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. याची सगळी माहिती सगळी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विकास, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विकास, तर हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही रीड करायचं आहे. जागतिकीकरण असेल, व्यापार म्हणजे काय असेल, तर सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तंत्रज्ञान असेल, राजकीय आणि सामाजिक बदल. पुढे या ठिकाणी मानवी हक्क, मानवी हक्क म्हणजे जाहीरनामा, मानवी हक्क कोणकोणते आहेत त्याच्यावरती प्रश्न आपण बघितलेले आहेत. किती हक्क आहेत तर एकूण 12 हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तर ती माहिती तुम्ही हे जे पुस्तक आहे सगळं पुस्तक तुम्ही एकदा रीड करून घ्या, सगळं पुस्तक वाचा. या ठिकाणी याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे तर ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो, किंवा सायकल सर क्लासेस असं सर्च करा टेलिग्राम ग्रुपला किंवा टेलिग्रामला. तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आपला सापडेल, तो जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली नसेल तर टेस्ट सिरीज जॉईन करा. त्या ठिकाणी आपण आता इथून पुढे जे काही प्रश्न काढणार आहोत ते सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायला मिळतील, प्रॅक्टिससाठी मिळतील. म्हणजे तुम्हाला युट्यूबला सुद्धा बघायला मिळतील, परंतु तुम्हाला जास्तीची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीजला मिळेल. आपण एकूण 23 टेस्ट सिरीज त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत प्रिव्हियस इयर सहित.
सर मी हिंदी मीडियमची आहे, थोडं कठीण शब्द इंग्लिश आणि हिंदी मीडियम सांगा. ठीक आहे, या ठिकाणी आपण नेक्स्ट टाइमला तुम्हाला सांगूया. तर ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी आपण महत्वाचा जो घटक आहे तो पण संपवलेला आहे. आता आपण उद्यापासून जे काही अतिसंभाव्य प्रश्न असतील त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उद्या तुम्हाला सीटेटचा आणि दुसरा विषय सुद्धा बघायला मिळेल. आपण या ठिकाणी जास्तीत जास्त 2 क्लासेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ठीक आहे, सर्वांना गुड नाईट. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मी नंबर देतो, त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. 89 75 98 92 12. तर हा नंबर आहे बघा, याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप नंबर आहे बघा, दिसत नसेल तर बघा 89 75 98 92 12. तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. या ठिकाणी 12 दिलेले आहेत. सचिन तांदळे सर, सॉरी ज्ञानेश्वर ठाकिक सर, या ठिकाणी 12 दिलेले आहेत. या ठिकाणी पुस्तक आहे तुमच्या समोर बघितलं मी, 12 दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुस्तक डाउनलोड करून घ्या आणि थोडंसं वाचायचं आहे. ठिकाणी तुमची सुद्धा बघा शंका वगैरे असतील त्या पुस्तकामध्ये शक्यतो बघत चला, म्हणजे तुमचा सुद्धा स्टडी होतो, पुस्तक आपलं चालणं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतात. सगळ्या गोष्टी क्लिअर होणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा मानवी हक्क 12 दिलेले आहेत. बघा मानवी हक्क एकूण 12 आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल, थोडंसं मी बघा हे करतो बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 मानवी हक्क या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे, सर्वांना गुड नाईट.